न्यूज प्रस्तुत BR कट्टा या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की BR कट्टा या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातले मान्यवर हे नेहमी उपस्थित राहत असतात आणि जनमनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना या चर्चेमधून उत्तर या मान्यवरांकडून आपण प्रत्येक वेळी त्यांना विचारून ती मिळवत देखील असतो। तर अशाच पद्धतीने आज सोलापुरातील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आज या BR कट्ट्याला उपस्थित आहेत। आपल्याला माहिती आहे की सोलापूर एक उद्योग नगरी म्हणून पहिल्यापासूनच ऐतिहासिक एक नावलौकिक सोलापूरला होता, पण तो कालांतराने काहीसा पुसट होत असताना पुन्हा एकदा तोच नावलौकिक सोलापूरचा हा आपल्या उद्योग क्षेत्रातील कार्यकर्तृत्वांनी ज्यांनी पुन्हा साता समुद्रापार नेला असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहेत। आणि या साता समुद्रापार उद्योग जगतामध्ये नाव कोरलं ते प्रिसिजन म्हणून आणि अशाच पद्धतीनं या प्रिसिजनच्या माध्यमातून आज सोलापुरातील अनेक तरुणांच्या हाताला रोजगार त्यांनी दिलाय। त्याचबरोबर आपण बघतो की फक्त उद्योग क्षेत्रातच नव्हे तर कला असेल, साहित्य असेल, संगीत आणि सर्वाधिक हे सामाजिक क्षेत्रामध्ये प्रिसिजनचं काम देखील चालतंय। यासोबतच नुकतंच या प्रिसिजनने आपली इलेक्ट्रिक बस देखील आपल्या सर्वांच्या सेवेसाठी लॉन्च केलेली देखील आपण पाहिले। तर अशा पद्धतीने या प्रिसिजन उद्योग समूहाचे MD तथा चेअरमन हे माननीय यतीन शाह सर आज आपल्या या BR कट्ट्याला उपस्थित आहेत। तर आज त्या BR न्यूज चॅनलच्या सर्व परिवाराकडून मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो। आणि आता प्रश्न उत्तरांच्या या संवादातून आपल्या मनामध्ये काय प्रश्न आहेत किंवा प्रिसिजनची घोडदौड कशी झाली, त्याच पद्धतीने सोलापूरच्या विकासामध्ये प्रिसिजनचं जे योगदान आहे याबाबत आपण सर्व जाणून घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने सरांची पुढची भावी ध्येय धोरण काय आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत। तर या BR कट्ट्याच्या आजच्या चर्चेला सुरुवात करूया। या चर्चेला सुरुवात करतील मुख्य संपादक मान्य मनीष केत सर। आपल्या प्रश्न प्रथमतः आपलं स्वागत। धन्यवाद। आपली घरची पार्श्वभूमी काय होती, शिक्षण कुठं झालं हे ऐकायला सोलापूरकरांना खूप आवडेल। माझे आजोबा हे अडत व्यापारी होते, मोठं अडत व्यापारी होते। वाचन नगर इंडस्ट्रीजचे ते रिप्रेझेंटेटिव्ह होते। खूप मोठा त्यांचा व्यवसाय होता त्यावेळेस। वास्तविक त्या फॅमिलीशी आमचे संबंध होते। माझ्या वडिलांनी एक निर्णय घेतला की हे थांबवून ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आले। मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आल्यानंतर त्यांनी चेतन फाउंड्री सुरुवात केली आणि चेतन फाउंड्री साधारणपणे त्यांनी 30 वर्ष चालवली। तिथून मी तीच कंपनी जॉईन झालो, पण त्याच्यापर्यंत माझं शिक्षण मी माझ्या आजोबावर असताना खूप लाडावलेलो होतो। मला असं होतं की प्रत्येक लाड त्यांनी मी टिळक करून राहायचो। खूपशे लाड त्यांनी जे केले होते मला कुठेही कोणी थांबवत नव्हतं। म्हणजे मला अक्षरशः आठवतं की शाळेत म्हणजे नुमोमध्ये असताना मी घंटी होतो सांगायचो की शाळा बंद असतात आणि त्यावेळेस मी घरी जायचो। असं खूप झाल्यानंतर माझ्या आईने मला बघितलं की हा इथं वाढला तर वाया जाणार आहे। त्यामुळं माझ्या आईने तो निर्णय घेतला, माझ्या वडिलांनी नाही। आईने तो निर्णय घेतला की ह्याला बोर्डिंग मध्ये पाठवायला पाहिजे। इयत्ता 3री मध्ये मला नाशिकमध्ये बान्स हायस्कूल ही शाळा होती, त्या ठिकाणी मला 3रीत असताना पाठवलं। 3री ते 10वी मी शिक्षण माझं बान्स स्कूलमध्ये केलं, जे एक बोर्डिंग स्कूल आहे। बरेचसे लोकांना असं वाटतं की बोर्डिंग स्कूल काय, पण तिथं राहणं आणि आपल्या आई वडिलांपासून दूर राहणं अतिशय डिफिकल्ट असतं। पण मी ते एक 7-8 वर्ष तिथं काढली बान्स स्कूल। कॉलेज आपलं मग त्यानंतर मग तिथून झाल्यानंतर मी 11वी 12वी माझं ग्रॅज्युएशन मी बॉम्बेमध्ये केलं, कारण माझ्या आईची परत तेच म्हणणं होतं की चांगलं शिक्षण घ्यायचं तुला, तर तू बाहेर जाऊन थांब। 7-8 वर्ष तिथं काढले तर बाहेर जाऊन मुंबईत पुण्यामध्ये करायचं। ते झाल्यानंतर मी सोलापूर आल्यानंतर मी वडिलांच्या हाताखाली लागलो चेतन फाउंड्रीमध्ये। अतिशय चांगलं चाललं होतं, चेतन फाउंड्रीमध्ये काम सुरू झालं होतं। 1.5-2 वर्षानंतर परत ऐकलं डोक्यात घेतलं की तू फक्त ग्रॅज्युएशन करून सोलापुरात काय करतोस। मग 6 महिने भांडणात चालू होती। म्हटलं रोडलोय मी आता माझ्या वडिलांच्या हाताखाली, चेतन फाउंड्री सांभाळायला सुरुवात केलेली आहे। काय म्हटले, तू पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याशिवाय सोलापूरला यायचं नाही। परत चेतन फाउंड्री सोडली आणि पुण्याला जाऊन सिम्बायोसिस मध्ये MBA केलं। MBA केल्यानंतर परत तेच होतं की तू लगेच तुझ्या वडिलांच्या हाताखाली यायचं नाही, बाहेर जाऊन नोकरी कर, लोकांच्या हाताखाली काम करण्याची जे काय एक हे असते अनुभव तो शिकून घे। म्हणून 2 वर्ष मी मुंबईला होतो, एक भारत फोन कंपनी त्या ठिकाणी मी
EA to MD होतो, चांगला मला एक एक्सपिरियन्स मिळाला. ते झाल्यानंतर मग मी परत सोलापूरला आलो. प्रिसिजनची सुरुवात कधी आणि कशी झाली? तर 88 मध्ये मी जेव्हा चेतन फाउंड्री जॉईन केली, साधारणपणे 92 पर्यंत मी त्यांच्यावर होतो, माझ्या वडिलांबरोबर होतो. आणि मला असं वाटतं होतं की ती पार्टनरशिप कन्सर्न आहे. एक 7-8 लोक पार्टनर्स होते चेतन फाउंड्रीमध्ये. आणि एखाद्या पार्टनरशिप मध्ये जर तुम्ही बघितलं तर नेहमी असं असतं की सकाळी 2 पावलं पुढे घेण्याचा एक निर्धार असतो की आज आपण असाच करूया. संध्याकाळी बघितल्यानंतर असं वाटतं की 7-8 लोकांची डोकी अशी चालत असतात की 3 पावलं मागं येतो आपण. प्रत्येकाचं डोकं वेगळं असतं. ते 88 ते 92-93 पर्यंत मी त्यांच्यावर काम केलं. चेतन फाउंड्री मी ऑलमोस्ट तिप्पट वाढवली होती. 93 मध्ये मला असं दिसलं की इथं मी खुंटणार. मला असं वाटलं की इथं काही प्रगती होणार नाहीये. म्हणजे नुसती भांडणं सॉर्ट आउट करण्यामध्ये माझा वेळ चाललेला आहे. आणि मला जे काही शिकलेलं होतं, मला जे करायचं होतं ते करू शकलो नाही. म्हणून मी चेतन फाउंड्रीत 600 लोक कामाला होती. मला चांगलं वाटतं 30 एक सिक्युरिटी होती आमच्याकडे. आम्ही जेव्हा सोडायचा विचार केला, आता काय म्हणतं MIDC मध्ये प्रिसिजन कॅम्पशॉपनी सुरुवात केली 1000 स्क्वेअर फूटच्या शेड मध्ये. 5 माणसं होती, त्यातलं मी एक. अशी 5 माणसं होती. मला त्यावेळेस कळलं की इतकं सोपं नसतं की मी जेव्हा चेतन फाउंड्रीमध्ये जात होतो, 2 लोक गेट उघडायला होते, एक बॅग घेऊन झाला होता, अमोक तमोक सगळं काय होतं ते क्षणात संपलं. मी 94 मध्ये मी म्हणलं की नाही आपण आपलं चालू करू. पण जेव्हा कळलं की असं काय करायचं आहे तर कुठल्याही प्रकारचे लाड नव्हते. म्हणजे मी गाडीवर ना स्कूटरवर आलो आणि स्कूटरनी सुरुवात करून मी म्हटलं नाही मला तुमच्याकडनं काहीच नको, मी माझं करायचा एक विचार आहे. 1000 स्क्वेअर फूटची शेड, 5 एक माणसांनी 600 कॅम्पशाफ्ट दरमहा याची सुरुवात झाली होती प्रिसिजन कॅम्पशाफ्टची. 2006 पासून प्रिसिजन कॅम्पशाफ्ट हे नावारूपाला यायला सुरू झालं. तर नेमका कसा बदल झाला? मला असं वाटतं की जे आम्हाला शिकवलं गेलं मी ते खूप आणण्याचा प्रयत्न केला. एक की तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा असेल ना तर पहिल्यांदा विजन अतिशय क्लिअर असायला पाहिजे, ध्येय पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे. करायचं काय आहे, करतोय, झालं तर बाय चान्स, झालं तर बाय लक, नाहीतर काय म्हणजे याला काहीच राहत नाही. सो जेव्हा आम्ही 93 मध्ये सुरुवात केली 600 कॅम्पशॉप दरमहा, मी त्या 5 लोकांना एकच सांगितलं की 98 मध्ये ही जर कंपनी सगळ्यात नंबर 1 नाही झाली इंडियामध्ये तर पण हा खेळ बंद करायचा. 5 वर्ष दिली होती 0 नंबर 1 व्हायला. तो पहिल्यांदा जेव्हा मी ते बघितलं स्वप्न, पहिलं माझं होतं की माझ्या टीमने पण ते स्वप्न बघायला पाहिजे. तर सगळ्यांना ते समजून येतं की भोकत राहा एकच की 98च्या एंडला ही कंपनी नंबर 1 इन इंडिया असायला पाहिजे. 0 बघतोय, स्वप्न बघतोय, पण जोपर्यंत मोठे स्वप्न बघत नाही तोपर्यंत काही होणार नाही. ते असं करून 98 मध्ये आम्ही ऍक्च्युअल नंबर 1 झालो होतो. त्यावेळेस परत त्याच्यापेक्षा मोठी टीम होती, त्याच टीम बरोबर सांगितलं जगात 1, 2 or 3 इन नेक्स्ट 10 years, नाहीतर करायचं नाही अगेन. असं टप्प्याटप्प्याने आज आपण जी गाडी सुरुवात केली 600 कॅम्पशॉफ्ट, 1000 स्क्वेअर फूट शेड, 5 माणसं, आज प्रिसिजनचा परिवार 2500 आहे. 50 एकर मध्ये आज जवळजवळ 9 लाख स्क्वेअर फूट बांधकाम असेल. 600 कॅम्पशॉटवर आज आपण 10 लाख कॅम्पशॉट दरमहा पोहोचलो. जर्मनीमध्ये एक कंपनी आहे, नेदरलँड्समध्ये एक कंपनी आहे, नाशिकमध्ये एक कंपनी आहे. मला असं वाटतं की ह्याचा सगळ्याचा एक जो श्रेय आहे दॅट्स माय टीम. ह्या लोकांनी सुद्धा हीच स्वप्न पाहिली होती, त्यामुळे हे घडलं. एकट्याने बघून काही फायदा होणार नाही. जोपर्यंत बाकीच्यांना तीच स्वप्न नाही, तेच ध्येय नाहीये, तोपर्यंत होत नाही. मला असं वाटतं की इथं कदाचित थोडं जास्त पॅशनेटली बोलतो मी. बऱ्याचशा लोक म्हणतात की सर आता काय पुढे झालं तुमचं, आणि मी नेहमी माझं एकच उत्तर असतं की ही तर अजून सुरुवात आहे. मला खूप काय करायचं आहे आणि असं वाटत नाही की मला की आता कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, खूप केलेलं आहे, असं नाही तसं नाही. नवीन पिढी येते, याचा अर्थ असा नाहीये की ही पिढी काम बंद करत नाही. ही पिढी काम करत राहील. मला अजूनही खूप काही करायचं आहे जोपर्यंत माझं आहे. आणि मी काम करत असताना अतिशय पॅशनेटली करतो. एक 9 ते 6 पाट्या टाकण्यासाठी जात नाही कुठेही प्रकारचं. तर मला मनापासून असं वाटतं की आपण तिथं काहीतरी केलं पाहिजे, दररोज काहीतरी नवीन घडवलं पाहिजे. म्हणजे आज तुम्हाला लोकांना मी विनंती करतो की तुम्ही सगळे म्हणून प्रिसिजनला या. एक वेगळ्या काम करण्याची पद्धत तुम्हाला दिसत.
2000 लोक सोलापूरची कशी वेगळी काम करतात. सोलापूरचं कामगार बेकार आहे, सोलापूरचं कामगार करू शकत नाही. ह्या सोलापूरच्या कामगारांनी जगातले सगळ्यात बेस्ट कॅम्पशॉप मॅन्युफॅक्चर केले. आज असं एकही कंपनीने जगभरात जिथं प्रिसिजन कॅम्पशॉप पुरवत नाही. मग हे कुणाला जातं श्रेय? मी हाताने करत नाही ना कॅम्पशॉप. तो जो वर्कर आहे शॉप फ्लोअरवर तो सोलापूरचा आहे आणि त्या सोलापूरच्या वर्करने हे करून दाखवलं. सर सध्या दर महिन्याला किती कॅम्पशॉपचं उत्पादन होतं आणि कोणकोणत्या कंपनींना आणि कोणत्या देशांमध्ये त्याचं वितरण करण्यात येतं? सर सर्वसाधारणपणे एक 7 ते 8 लाख कॅम्पशॉप दरमहा होतात. आणि भारतात तुम्ही जर सगळीकडे बघितलं मारुती, हुंडाई, फोर्ड, सगळे ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरर, जगभरात जर म्हटलं तर जनरल मोटर्स, फोर्ड, टोयोटा, निसान, मर्सिडीज या सगळ्यांना आपण पुरवतो. आणि सुरुवात केली होती युरोपला सप्लाय. आज युरोपला जातो, नॉर्थ अमेरिकेला जातो, कॅनडाला जातो, साऊथ अमेरिकेला जातो, रशिया, उझबेकिस्तान, कोरिया, चायना, असा कुठलाही एक देश सोडला नाही. मला असं वाटतं आफ्रिका सोडलं तर सगळ्या देशापर्यंत आपले कॅम्पशॉप पोहोचतात. जगात कॅम्पशॉप बनवणाऱ्या कंपन्या किती आहेत आणि जसं तुम्ही सांगितलं तुमचा चढ उतार प्रवासातला, तर आता प्रिसिजनचे काय स्थान आहे? जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला त्यावेळेस ऑब्व्हियसली नुसतं बघत होतो की काय कोण आहे. मला असं वाटतं की त्यावेळेस असे नामवंत किंवा प्रॉमिनंट प्लेयर्स, खूप छोटे छोटे प्लेयर्स आहेतच म्हणा, ज्यांचा खरं दखल घेतला जात नाही. या साधारणपणे 7 लोक होती. आता ती संख्या कमी होऊन 4 झाली. 4 कमी होण्याचं कारण असं नाही की ती लोक बंद पाडली. ती लोक आमच्यासारख्या लोकांनी बंद केली, कारण 7 लोकांमध्ये तो व्यवसाय ठेवता येत नाही. आमचं एकच राहिलेलं आहे की या आम्ही काय म्हणतो बिझनेसमध्ये, देयर इज नो स्पेस फॉर 7. जेवढ्यात कमी होतील तेवढ्यात धंदा घ्यावा. आणि हे करता करता आम्ही 4 वर आलो. हा करता करता आमचं एकच दिसतंय की 2च राहिले. या 2च्या पलीकडे ते जायलाच नाही पाहिजे. हे कसं आहे माहिती का, ते आपण हिंदी पिक्चर होतो हम साथ साथ, तू इथलं बघ, तू तिकडचं बघ, हे राहू दे, मी इथलं बघ, असं नाहीये. हे सर्वायवल आहे. मी किंवा तुम्ही, आणि मी किंवा तुम्ही म्हटल्यानंतर मी पहिला येतो. त्यामुळे आम्ही आमच्या लोकांना एकच शिकवलेलं आहे की जेव्हा तुम्ही कुणाचा धंदा घेता, नो इमोशन्स. तिथल्या लोकांचं काय होईल, तिथलं लोक हे आपलं काम नाही. आपल्या लोकांचं काय होईल, आपल्या लोकांचं किती भलं होईल, की आपण किती वाढू. तुम्ही ग्रोथ करू शकत नाही. मार्केट 100 आहे, मी 10 देतोय. मला जर 20 करायचं असेल तर मी 10 कोणाकडनं तरी हिसकावून घ्यावं लागणारच आहे ना. हिसकावून म्हणतोय, प्रेमानं तर मला कोणी देणार नाही ना. मी 10 हिसकावून घेतो आणि ते हिसकावून घेताना मला कुठल्याही प्रकारचं इमोशन किंवा सेंटिमेंट नाही. सर कॅम्पशॉप नंतर आता इलेक्ट्रिक बस भारतातली पहिली बनवली, त्याबद्दल काय सांगाल आणि त्याचे पुढचे विजन काय असेल? कसं झालं, 2018 मध्ये आम्ही कॅम्पशॉप करणारी कंपनी म्हणून ओळखली जातो. म्हणजे जगात 2री किंवा 3री नंबरची कॅम्पशॉप करणारी कंपनी. एवढा मोठा नंबर पोहोचला होता की सगळीकडे पोहोचलो. आणि सांगायचं तात्पर्य काय, थोडं कॅम्पशॉप सुद्धा मी 2 मिनिटं बोलतो. एखादा कॅम्पशॉप डेव्हलप करायला, म्हणजे हे ड्रॉइंग आहे, या ड्रॉइंग वरनं तो कॅम्पशॉप डेव्हलप करून इंजिन मध्ये जायला, तुम्हाला आश्चर्य होतं की तुम्ही अतिशय चांगलं काम केलं, व्यवस्थितपणे काम केलं तर 3 वर्ष लागतात. 3 वर्ष एक कॅम्पशॉप डेव्हलप करायला लागतो. एवढं त्याच्यामध्ये टेस्टिंग आहे, कारण त्याचं हार्ड होते इंजिन. आता हा विचार करा की आमच्याकडं प्रिसिजन कॅम्पशॉप 170 लाईव्ह कॅम्पशॉप आहेत. 170 गुणिले 3 एवढं आमच्याकडं नॉलेज बेस. हे जे कॅम्पशॉप मी पुरवतो ह्याला पर्याय नसतो. म्हणजे मी नाही दिला तर ह्यांच्याकडे जायचं असेल तर ते 3 वर्ष द्यावं लागतं. म्हणजे असं नाही की उद्या आपण सांगितलं की नाही हे करत नाही तुम्ही करा, ते 3 वर्ष इन्व्हेस्ट करावं लागतात. जिथं जिथं आम्ही कॅम्पशॉप देतो आज ऑलमोस्ट 90% सिंगल सोर्स. आमच्या खेरीत दुसरा कोणीही कॅम्पशॉप देत नाही. त्यामुळं सांगण्यात गर्वच काय, युरोपमध्ये बऱ्याचशा फॅक्टऱ्या ज्या जनरल मोटरच्या, फोर्डच्या आहेत, त्या प्रिसिजन कॅम्पशॉपच्या कॅम्पशॉपवर चालतात. ही जाणीव आम्हाला की आम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर ती अख्खी फॅक्टरी बंद होऊ शकते. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं कारण देत नाही. कोरोना आहे किंवा इथं काय कर्फ्यू झालेला आहे, बंदी झालेली आहे, अमुक आहे. कोरोनाच्या काळामध्ये प्रिसिजन कॅम्पशॉपनी 400 कामगार प्रिसिजन कॅम्पशॉपमध्ये स्थायिक केले होते, राहायला दिलं होतं.
आणि त्यांच्याबरोबर काम करून त्या वर्करनी ते काम करून कॅम्पशॉप कोरोना पुरवले होते. असं म्हणता येते. रशियनवाले काय म्हणतात आमच्याकडे कोरोना नाही की तुम्ही काय सांगता कोरोना. सो हे जे आहे अशा गोष्टी प्रेसिडेंट कॅम्पशॉपने करून हे केलेलं आहेत. 18 मध्ये मी पहिली जेव्हा मी विचार केला की कॅम्पशॉप करतो, लोक विचारतात की तुम्ही बाकीचं काय करणार आहे, कधी काळ वेळ काळ. आमचं एक ध्येय होतं की नंबर 1, 2, 3 करायचं. ते केलं. पुढचा टप्पा डायव्हर्सिफाय म्हणजे कॅम्पशॉप सोडून चांगल्या प्रकार करावे. इंजिनिअरिंग कंपनी म्हणून ओळखला जावं, ग्लोबल इंजिनिअरिंग कंपनी, नुसता कॅम्पशॉप मॅन्युफॅक्चरर नाही. नाशिकमध्ये कंपनी विकत घेतली मेमको, जी फ्युल इंजेक्शन पार्ट्स करते. पहिला टप्पा होता नाशिकमध्ये जाऊन एखादी कंपनी घेणं. खूप चांगलं वाटतं. एखादी कंपनी घेतली, ती आता आपल्या मालकीची झाली, उत्तम आहे, कुठल्याही प्रकारचे कष्ट नाही करायला लागणार डेव्हलप करायला. नंतर कळाले की आम्हाला नाशिकच्या कामगार आणि त्यांची विचार करण्याची जी हे आहे ती अतिशय डिफरंट आहे. म्हणजे हायली युनियनाइज्ड आहे. कुठलीही गोष्ट युनियनशी सोडत नाहीत. म्हणजे प्रत्येक गोष्ट मग आम्हाला जे सवयच नाही ना. आम्हाला कधी म्हणजे सवय म्हणून लक्षात हे असलं आम्ही कधी बघितलंच नव्हतं. मग 200 वर्करसाठी आम्ही इतके एफर्ट करायला सुरुवात केली की आम्ही 2000 साठी करत नाही, पण करायला लागलं. घेतलं तर पोचवायचं, ते सुरू केलं. 2018 मध्ये मेमको झाल्यानंतर आम्ही एक MFT म्हणून कंपनी विकत घेतली जर्मनीमध्ये. ते मशीनिंग करतात वेगळ्या पार्ट्सचे, कॅम्पशॉप सोडून. चांगले कस्टमर्स आहेत त्यांच्याकडे. ती कंपनी घेताना त्या कंपनीची उलाढाल साधारणपणे 160 कोटी होती. आम्ही विचार केला की चांगली कंपनी थोडं प्रॉफिट करते. त्या कंपनीमध्ये प्रेसिडेंट कॅम्पशॉपनी गुंतवणूक केली आणि आमच्या कामाची पद्धत जर रुजवली तर तिथे नक्की प्रगती. आणि मग तिसरं आम्ही इंटरव्ह्यू चर्चा केली की लोक म्हणतात ईव्ही येणार, ईव्ही येणार, ईव्ही येणार. प्रेसिडेंट कॅम्पशॉपचं ईव्ही मध्ये काय काय पाऊल असणार किंवा काय. मग आम्ही खूप विचार केला की एखादा पार्ट घ्या इलेक्ट्रिक व्हेकल मधला, हे घ्या. मग आम्ही नंतर विचार केला की हा पार्ट आज लागतोय, उद्या लागेल का. कारण ईव्ही मध्ये इतक्या चेंजेस होत आहेत की आज लागणारा पार्ट उद्या लागेल का नाही माहित नाही. मग कुठेतरी विचार केला मग ईव्ही करणारी कंपनी का नको. मग लोक हसले, मी असं कसं काय विचार करू शकतो. ती कंपनी आम्ही घेतली 2018 मे महिन्यामध्ये, जी नेदरलँड्समध्ये. जी गाडी तुम्ही थोडक्यात सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर एखादी ट्रक किंवा एखादी बस तुम्ही जर त्या कंपनीत आणली, जुनी 10 वर्ष जरी असली तरी आम्ही ते चॅसी ठेवतो, ती बॉडी ठेवतो, ते इंजिन पूर्णपणे काढतो आणि इलेक्ट्रिक ती गाडी पूर्ण करून तुम्हाला देतो. साधारणपणे 4 ते 6 आठवड्यामध्ये. हा तो बिझनेस मॉडेल होता कोणाचा, त्या कंपनीचा. ती कंपनी जेमतेम त्यावेळेस उलाढाल त्या कंपनीची 4 मिलियन म्हणजे 4 मिलियन युरो म्हणजे 8 तर 3 पॉईंट काय साधारण 32 कोटीचा टर्नओव्हर होता. जेव्हा मी घेतली हार्डली 4 ते 5 गाड्या करायच्या. पण त्यांच्याकडे नॉलेज बेस प्रचंड होतं. ते जे फाउंडर होते ना त्यांना एकच अडचण होती, खूप ज्ञान होतं पण चांगले पार्टनर भेटत नव्हते की यांना सपोर्ट करण्यासाठी पुढं काय करायचं. त्यामुळं जे येत होते त्यांना काहीतरी गंडवून जात होते. मग आम्ही जेव्हा कंपनी घेतली 32 कोटीचा टर्नओव्हर होता. आज आम्ही क्लोज केली साधारणपणे 160 कोटीला 4 वर्षांमध्ये. ही प्रगती करता आली कारण आम्ही त्या फाउंडरला सांगितलं की तू तुझं काम कर, पैसे आणणं अमुक तमुक करणं हे आमचं काम आहे, तू फोकस कर क्वालिटी डिलिव्हरी आणि प्रोडक्शन. तर ती जी कंपनी करत होती 2-3 गाड्या महिन्याला, आज आम्ही पोहोचलोय 35 गाड्या. पब्लिक लिस्टेड कंपनी किती करणार आहे हे सांगू शकत नाही, पण एवढं नक्की आहे 3चे जर 35 करू शकलो तर इथं थांबणार नाही. खूप पुढे जायचं विचार आहे. त्यामुळं तो जो आहे युरोपमध्ये आता बरे दोन्ही कंपनी जेव्हा आम्ही घेतल्या म्हणजे जर्मन कंपनी आणि नेदरलँडची कंपनी, आम्ही पूर्णपणे नव्हते घेतले सुरुवातीला. आम्ही काय म्हणलं की ते लोकल मॅनेजमेंट आहे ना, जे मालक होते तिथले ओनर, त्यांचा काहीतरी हिस्सा ठेवला म्हणजे तुम्हीच चालवा. उगाच आम्ही येऊन आम्ही म्हणायचं की हा युनिफॉर्म म्हणून मी चालवा, चला आम्ही चालवणार तर सोलापूर स्टाईल, ते नाही, तुम्ही चालू ठेवा म्हणतात. पण बघता बघता की नाही हे काही जुळतच नाही. कारण त्यांच्या काम करण्याची पद्धत तुम्हाला आश्चर्य वाटतं. कसं असतं सांगतो तुम्हाला, युरोपमध्ये आपल्यासारखी माणसं फॅक्टरीत काय झालं, रविवार काय, शनिवार काय, सुट्टी काय, दिवाळी काय, दसरा काय, काय असेल तर लगेच तिथं. त्यांच्याकडं मालक
हा शुक्रवारी दुपारी 3 वाजता कंपनीतून बाहेर पडतो बंद, ते सोमवारी सकाळी 8ला. त्या दरम्यान जर फॅक्टरी जळाली तरी तो जाणार नाही. हे आपल्यासाठी, आमच्या कंपनीसाठी एक जनरल युरोपियनचं सुट्टीचा वार म्हणजे सुट्टीचा वार, माझ्या फॅमिलीचा वार. त्यावेळेस जग जरी कोसळलं, फॅक्टरी जरी बंद पडली, जळाली, काही जरी झालं, मी जाणार नाही. ते काय सोमवारी भाऊ म्हणजे काय. आता हे जेव्हा बघायला सुरुवात केली म्हटलं या पद्धतीचं काम चालवलं आम्हाला 10 वर्ष लागतील ते पोचायला. चला तुम्ही इथून बाहेर पडा. आणि त्यांना लवकरात लवकर मी विकत घेतलं. म्हटलं समजलं तुम्हाला 5 वर्ष ठेवायचा उद्देश होता, तो 2 वर्षात मी म्हटलं की तुम्ही आता अशा गुंडाळा आणि निघा. आणि मग आम्ही आमच्या कंपनी आम्ही ती घेतल्यानंतर आम्ही ती अशी माणसं आणली युरोपियन, पण आजचा तर म्हणजे तरुण जरा जे हे बघत नाहीत. आम्ही काय म्हटलं की इथं तुम्हाला मालक म्हणून राहायचं, आणि इथं तुम्हाला मालक म्हणून राहिल्यानंतर आता तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, जो आज आम्ही अपॉइंट केला नवीन मॅनेजिंग डायरेक्टर MFT मध्ये, जर्मन कंपनीमध्ये, तो राहतो ऍक्च्युली स्वतःचं गाव आहे त्याचं 150 किलोमीटर, आणि 150 किलोमीटर जर्मनीमध्ये 1.25 तास. त्यामुळे दररोज जाऊन येऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तो म्हणला तसं नाही करणार मी. फॅक्टरी जिथं कंपाऊंड वॉल आहे, त्या कंपाऊंड वॉलच्या बाजूला 2 बिल्डिंग आहेत, चांगले फ्लॅट्स आहेत, तो तिथे शिफ्ट. तो म्हणला मला गाडीही नको, मला जेव्हा पाहिजे तर जाईन मी, रात्री अपरात्र जाईन मी. म्हणलं अशी माणसं आम्हाला पाहिजे, ही आमच्या काम करण्याची पद्धत आहे. तर असं करता करता हे जे आहे ईव्हीचं, हे ईव्ही आता तिथं तर प्रगती होतीच. आम्ही काय विचार केला की भारतामध्ये काहीतरी करावं, नाही का, कारण इथं पण आपल्याकडं ईव्ही खूप आहे. तर इथं आम्ही एक टेम्पो ट्रॅव्हलर फोर्स मोटरची ती घेतली, ते इंजिन पूर्णपणे काढलं, आमचं इलेक्ट्रिक व्हेकल, आमचं इलेक्ट्रिक इंजिन, इलेक्ट्रिक ड्राईव्ह आहे त्याला जोडलं, आणि ती गाडी आज तयार आहे, ज्याचा आम्ही व्हिडिओ दाखवला. हे काम करायचं हे माझ्या मुलांनी केलेलं आहे. करण शाह हे पूर्णपणे त्यांनी 1 वर्ष त्याला पूर्ण झोपून दिलेलं आहे, आणि तो इलेक्ट्रिक व्हेकलचं इनिशिएटिव्ह पूर्णपणे बघतो. मी गायडन्स करतो, पण तो आणि त्याची टीम हे सगळं बघतात. आणि हे जे संपूर्ण 1 वर्षात करायचं झालेलं आहे, म्हणजे या कोविडच्या चॅलेंजेसमध्ये हा आजारी आहे, तो आजारी आहे, तिकडनं माणसं आणता येत नव्हती, हे सगळं असून सुद्धा ती 1 वर्षात ती गाडी तयार केली. सगळं तयार केल्यानंतर इतका आनंद होता की ही गाडी आता रस्त्यावर पळणार, पण इंडिया RTOचे 100 तुम्ही ते काय ठीक आहे, अशा ह्याच्यामध्ये अडकलो आम्ही आता. आणि त्या गोष्टीमध्ये अडकल्यानंतर मग हा दरवाजा ठकठकायचा, तिथं जायचं, इकडं करायचं का, तर ती गाडी लवकर रिलीज करा, मग दाखवू द्या. आपल्याकडे चॅलेंजेस वेगळे आहेत, पण ठीक आहे, होईल. सर, आता आपण ज्या पद्धतीने सांगितलं की ईव्ही बाबत कसे परिश्रम घेतले आणि ती कंपनी आपण कशा पद्धतीने आता घेतली आणि हाताळत आहे, असाच काही कालावधीपूर्वी चीनमध्ये आपण एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला, तर त्याचं काय झालं सर पुढे? सो चायनामध्ये आम्ही 2 जॉईंट व्हेंचर केले. एक फाउंड्री होती, एक मशीन शॉप होतं. तिथं जाण्याचं रिझन, आमचा एक ग्लोबल कस्टमर होता. तो कस्टमर म्हणाला की आम्हाला चायनामध्ये आम्ही चाललो आणि तुम्ही तिथे यावं, कारण आम्ही बाहेरला माल घेणार नाही, तो मेड इन चायनाच घ्यावा लागणार आम्हाला. बळजबरी म्हणा किंवा प्रेमाने आणि हक्काने सांगणार, कसंही म्हणा, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे यायलाच पाहिजे, कारण आम्ही तुमच्याकडनं 100% कॅम्पशॉप घेणार. म्हणजे तिथे यायचं कसं, आम्हाला कोणतरी लागेल लोकल पार्टनर. मग त्या कंपनीने ही जे जॉईंट व्हेंचर पार्टनर आहेत ती ओळख करून दिली. ह्यांच्याबरोबर तुमचं जमतंय का बघा. जमतंय काय कसं करणार माहित नाही. सो ठीक आहे म्हटलं, तुम्ही एवढी मोठी कंपनी रेकमेंड करता, करू. त्यांच्यावर सुरू केलं. पण मी ऑलमोस्ट त्यावेळेस महिन्याला 1 वेळा जायचो चायनाला. फॅक्टरी कशी येते, काम करण्याची पद्धत कशी आहे. 6 वर्ष गेलो, मला अजून एकही चायनीज शब्द कळत नाही. मला कधीच कळणार नाही. वास्तविक मला जर्मनीमध्ये गेलं तर तिथं कळतं, पण इथलं मला कधीच कळत नव्हतं. यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. काय म्हणतात, कुठल्याही प्रकारचं फिअर किंवा लॉयल्टी किंवा कमिटमेंट हे तिथं कमी दिसतं. थोडक्यात सांगायचं कसं, मला कोणी सांगितलं होतं काय आहे म्हणजे, आता तुम्ही शेक हँड केलं पण चायनीज ते पार्टनर बरोबर असं करायचं आपल्याला. झालं, शेक हँड केला, फोटो काढले, सही केले. मी असं खोलीतनं बाहेर निघत तो विरुद्ध करतो.
एक्झॅक्टली ऑपोजिट करतो आणि त्यात त्याला काहीही गैर वाटत नाही किंवा खंत नाही. आणि असं तुम्ही कसं करू शकता? पण तुम्ही ते केल्यानंतर मला तुम्ही हसत तोंड दाखवता. असं पण नाहीये की तुम्हाला लाज वाटते त्याच्यात, काही नाही, असंच असतं म्हटलंय. का तर मला नंतर कळलं, कोणी सांगितलं की आपण कसं होतं, कुठलीही चूक करताना देव बघतो, नको करायला हरकत नाही, आपल्याकडे कोणीतरी बघताय, घाबरून काम करावं, कुठेतरी एक श्रद्धा आहे. चायनामध्ये देवच नाही ना, श्रद्धाच कुठली नाहीये, कुणाला घाबरणार तुम्ही? सो हे नसताना तुम्हाला एटिकेट्स, एथिक्स कुठल्याही प्रकारचे नाही आहेत. तुम्हाला आज हो म्हटलं आणि उद्या सकाळी नाही म्हटलं, याच्यामध्ये तुम्हाला सो मग आम्ही तसंच करायला सुरुवात केली. का ज्याच्यावर तसं वागणं करायला सुरुवात केली, म्हणजे तुम्ही असं आहेत ना, तुमच्यापेक्षा जास्ती करू शकता आम्ही सुरुवात केली तशी काम केली. म्हटलं आता हे सोलापूरचे गुण दाखवावे. असं करता करता 5-6 वर्षाची चढावड चालली. मग कुठेतरी आम्हाला दिसू लागलं की ते काहीतरी चुकू लागलंय आणि कुठेतरी स्लो डाऊन होण्याची शक्यता होती. म्हटलं आता हे कंपन्या 3 युरोपमध्ये 100% भागीदारीचे घेतले, 100% ओनरशिपचे घेतले. तिथं कष्ट करावे काय, चायनामध्ये तर निम्मी भाग आहे, म्हणजे अजून काहीच नाहीये. आम्ही तिथे गेल्यानंतर काही मिळत तर नाही, पण खूप श्रम करावं. मग मी विचार केला की बाहेर पडायला पाहिजे. मग ते बाहेर पडायचं, आम्ही एवढे पैसे घातले होते, अमुक माझी अपेक्षा होती एवढे पैसे मिळाले तर मी बाहेर पडतो. ऑब्व्हियसली चायना आहे की तुम्ही एवढे पैसे घातलेत, तुम्ही जाताना एवढे पैसे मला द्या, एवढे पैसे तुम्ही घेऊन जा. नाही, हे गेले जाताना तुम्ही आम्हाला एवढे द्या, नुकसान झालं. सोलापूरकर एवढे घातलेत, एवढे द्या. सो ही सकाळी 10ला मीटिंग सुरुवात झाली. हे एक टोक, माझं दुसरं टोक. माझ्या मुलाला मी घेऊन गेलो होतो करंडला. म्हटलं तू आता फक्त एकच काम करायचं, बोलायचं काही नाही, फक्त पेशन्स दाखवायचा म्हटलं. कारण इथं गेम ऑफ पेशन्स आहे, कोण पहिलं तुटतंय ह्याच्यावर सगळं खेळ आहे. सकाळी 10ला मीटिंग सुरुवात झाली. फक्त एकच चर्चा होती की मी बाहेर पडणार, मला किती पैसे, दुसरा कुठलाही गोष्ट एजेंडावर नव्हती. पण असं काही चमत्कार नव्हता की याच्या मागं कसं कॅल्क्युलेशन तर सिद्ध होते. मी थोडे अडवले होते, त्यांनी कमी केले होते, कुठंतरी येऊन थांबणार होतो ना. सो 10ला सुरुवात केली. म्हटलं कारण म्हटलं की 12:30 पर्यंत संपल, आपण निघूया. म्हटलं कुठल्या 12:30 हे ना विचारलं. 10ला सकाळी सुरू झाली मीटिंग, आमची रात्री 1ला संपली. फक्त एकच होतं, त्या ठिकाणी पेशन्स आणि कुठल्याही चिडचिड करायची नाही. मी म्हटलं तुम्ही 1ला नाही, सकाळी म्हटलं की 6ला परत मी बसायला तयार आहे, पण मी हे घेतल्याशिवाय उठणार नाही. मग तर शेवटी परत मी सहीच करणार नाही, अमुकच नाही तमुकच नाही. हे झाल्यानंतर म्हणाले की मी 1 मागितलं होतं, त्यांनी 3 सांगितले, माझी 10ची अपेक्षा होती. मी करणला म्हटलं तू जर हे फक्त बघत राहिला, 10च्या आत मी येत नाही, ते कसं करायचं बघत राहतो फक्त. ते रात्री 1 वाजता त्यांनी सांगितलं हे सगळं सहाय्य केलं तुम्ही, तुम्हाला घरात द्यायचं. म्हटलं तुम्ही काय सहाय्य करायचं मी करा, 10 कबूल करा. सो ज्यांनी -3 सुरुवात केली होती, 1 वरून 0 ती 10ला पोहोचली. पण हे 10ला पोहोचणंच मी तुम्हाला सांगतो कारण का, तर मला त्यांची काम करण्याची पद्धत माहिती होती. कुठलीही गोष्ट कीच काढल्याशिवाय होत. म्हणजे आता जर्मनीमध्ये गेलं, हे आहे येस नो संप 2 मिनिटं. ते येस नो एखाद्या छोट्या गोष्टीला सुद्धा 2-2 तास लावायचे. काम करण्याची पद्धत असेल, मग ही शिकल्याशिवाय तर पर्याय नाही. मग त्यानं तुमच्याकडनं काय अपेक्षा असते, तुम्ही चिडायचं, जाऊ दे ना 10 नको, दे 2 मी निघालो, तेवढीच अपेक्षा त्यांना. त्यांचं म्हणणं आहे की खेळ ना, तुम्ही पण खेळ. म्हटलं काही गडबड नाही, हॉटेल चांगलं आहे म्हटलं, काय प्रॉब्लेम नाही, वायर चिडचिड झाली मराठीमध्ये बोल माझी, पिक्चरच्या गप्पा मारू, पण काही करू म्हटलं, कुठलीही गोष्टी गप्पा मारू, फक्त माझी मराठीमध्ये बोल आणि चेहरा मात्र सिरियस ठेव, कारण असं दिसायला पाहिजे की तुझी माझी काहीतरी वेगळी चर्चा चालू. कॉफी पिया, मोकर तर मोकर, कंटाळा आला मला. म्हटलं हेच ते बघतात, हेच बघतात. रात्री 9 वाजता त्यांनी मला सांगितलं की मला जायचं हॉस्पिटलला, कारण मला एक मोठा ट्रीटमेंट आहे. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, जाऊन येऊन सकाळी बोलतो पण परत आता संपूर्ण बोला म्हणलं. हा अरे करता करता मी तुम्हाला फक्त एक सांगायचं की काम करण्याची प्रत्येक कंट्रीची एक वेगळी पद्धत असते. ब्राझीलमध्ये आम्ही काम केलं, ब्राझीलमध्ये काम करायचं आणि इंडियामध्ये सेम. कुठलीही गोष्ट वजन ठेवल्याशिवाय
चालत नाही. प्रत्येक फाईलवर वजन लागतं प्रत्येक. तर ते काम करण्याची पद्धत आहे. मग आपल्याला ती कळल्यानंतर काय होतं, चला ना ते काय पे रुपये काय रियाल काय शेवटी तेवढंच आहे ना, मग ते लागतं. जर्मनीमध्ये तसं होत नाही, अमेरिकेमध्ये तसं होत नाही. सो प्रत्येक तुम्ही काय एक माप घेऊन तुम्ही सगळीकडे जाऊ शकत नाही. त्या कंट्रीचं तुम्हाला लगेच कळणं गरजेचं आहे. सर चिंचोळी MIDC प्रिसिजन कंपनीत आल्यावर फॉरेनच्या कंपनीत गेला सर, त्याबद्दल काय सांगा? बरं, मला सुरुवातीपासूनच खूप मी आमच्याकडे लोक म्हणतात बाबा की शिस्त, डिसिप्लिन हे पहिलं. कदाचित मला असं वाटतं की 8 वर्ष बोर्डिंगमध्ये राहिल्यानंतर ना की कळत न कळत ती शिस्त लागते. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. किती लोकांनी केलं असं मला माहिती नाही, किंवा 8 वर्ष मला न चुकता सकाळी 6 वाजता माझे बूट पॉलिश करून त्या लाईनीवर ठेवायला पाहिजे. तिथं माझ्या हाताकडे कोण नव्हतं. कधी कधी पनिशमेंट म्हणून 30 लोकांचे बूट पॉलिश करायचे. तर त्यासाठी 4:30 लोटा. पण 6ला ते लाईन, 7ला घंटीवर ब्रेकफास्ट, 8ला घंटीवर हे. सो सगळ्या गोष्टी कशा ठोक्यावर चालत होत्या. तुम्हाला कधीही असं नव्हतं की जाऊ दे आता कंटाळा आला. प्रत्येक गोष्ट हे त्या तुम्हाला चुकतच नव्हती. पण ते इतकी माझ्या अंगात गेली, म्हणजे नाही हे दिस इज माय वे ऑफ वर्किंग. तर मला बोर्डिंग मध्ये काही शिकायला मिळालं असेल तर ही शिस्त. आता ती शिस्त माझी जात नव्हती, त्यामुळे मी प्रिसिजन मध्ये ती पूर्णपणे आणली. आता ती इतकी आणली की लोक मला म्हणतात, सर तुमच्याकडे फुलं सुद्धा पडतात ती बरोबर लाईन मध्ये. फुलं पण घाबरत नाही. सो हे कसं आहे की ती जे डिसिप्लिन आहे किंवा ते जे आणायचा प्रयत्न केलाय ना, तो का म्हणतो मी, सोलापूरचं नाव कुठेतरी खराब झालं. जो माणूस होतो तो दाखवा ना की दिस इज ट्रू सोलापूर, हे खरंच अर्थाने सोलापूर आहे. सोलापूरचे लोक हे करू शकतात आणि सोलापूरकरचा वर्कर जगभरात ते कॅम्पशॉट देऊ शकतो. हे तुम्ही सिद्ध करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्याकडे नाही ते नियम आहेत. म्हणजे उदाहरण सांगतो, बसमध्ये उतरल्यानंतर माणूस आमच्याकडे विचार करतात, लोक काय म्हणतात, चेक करा खिशात अमुकतो. आम्ही काय चेक करतो, कानातले डोल काढायचे, गळ्यातला गंडा काढायचा, आणि हा कुठलाही कलरचं नाव नाही घालायचं. धर्म एकच आहे तिथं आत, तो प्रिसिजनचा धर्म. आणि तो धर्म आम्ही ऍक्च्युली व्याख्या केली होती. आम्ही काय बिलीव्ह करतो. 8ला आत आल्यानंतर ते 3 वाजेपर्यंत तो तुम्ही धर्म पडा. 3च्या नंतर कुठला कलर घालायचा आहे, किती डूल घालायचे आहेत आणि किती गंडे घालायचे, हा काय घेणार देणार नाही. त्यावेळेस तिथं असताना आता ह्याच्यामुळे झायला काय तुम्हाला सांगतो मी. आम्ही मध्ये मी आणि माझे मिसेस आम्ही एक प्रयोग केला की त्या डिपार्टमेंटचे 100 लोक असतील तर त्यांची फॅमिली, मी सांगितलं तू आज काम करतो ना, तुझी फॅमिली आई वडील असेल तर मिसेस पोरं घेऊन ये. आपण त्यांना रविवारी सगळी कंपनी दाखवू आणि मग मी आणि माझ्या मिसेस त्यांच्यावर जे काय असेल ते आम्ही त्यांच्यावर जेवत होतो. हे जवळजवळ 8 महिने झालं, कारण इतकी संख्या मोठी होती. आमची बस जायची. मी बघता म्हटलं अरे बापरे, म्हटलं 80 वर्षाचे माणूस पागोट वगैरे घातले होते. म्हटलं कोणाचे वडील आहेत, म्हटलं माझ्या आजोबा म्हटलं. ठीक आहे, आजोबापर्यंत ठीक आहे. मग हे ओळख दिली, हे कोण आहेत म्हणजे होणारे सासरे आहेत. होणारे सासरे म्हटलं तर कंपनीवर कुठं थांबायचं म्हटलं, हे ठीक आहे म्हटलं आम्ही नाही. तर अशा प्रकारची खूप लोक येऊन गेली. मला सगळ्यात याच्यात चांगला अनुभव काय आठवतोय की एक असा वयस्कर माणूस होता आणि आम्ही असं तिथे बसल्यानंतर तर म्हणायचं की तुमच्याकडे काय बोलायचं असेल, काय कंपनी कशी वाटली, काय करतोय काय नाही. म्हणलं मला बोलायचं म्हटलं साहेब. मी म्हटलं काय बोलणार नेमकं माहित नाहीये, या म्हटलं बोला साहेब तुम्ही. तिने एकच वाक्य सांगितलं मला. तुम्हाला म्हणाल की आज मला कळतं की माझा मुलगा घरी आल्यानंतर तणतण का करतो की बरोबर इथं का नाही ठेवलं. तो म्हटला घरी आल्यानंतर ह्याचं 2 तास मला तणतण ऐकायला होती की इथं का नाही, ते बरोबर का नाही, हे नाही. म्हटलं हे शाबासकी माझ्यासाठी. म्हटलं प्रिसिजनची काम करण्याची पद्धत तुमच्या घरापर्यंत पोहोचते. आता माझा विचार त्याच काय होता, तो वर्कर साधारण 1 तास गाडीत बसतो यायला, 8 तास कंपनीत काम, 1 तास जायला, 24 तासात तिथले 8 तास झोपतो, 10 तास कंपनी, राहिलेले 6 तास बाकीचं जग आहे.
आता या 10 तासाचा एवढा मोठा परिणाम होतो की ते 6 तास तो विसरतो आणि तो ते 10 तासामध्ये जे शिकला ना तो सगळीकडे आमच्याकडे बरेच लोक होतात सोडतात कधी कधी जा ना तुझी प्रगती होते ना चांगल्या जा तू हरकत नाही 3 महिने येतात सगळं बरोबर आहे तिथलं पैशावर चांगलं मिळतं शिस्त नाही हो, नको इथं बरं झालं बरं हे जे आहे ना हे कुठंतरी अंगवळणी होतं आणि बिकम्स अ हॅबिट की तुम्ही तसंच काम करायला पाहिजे लाईन मध्ये चालणं म्हणजे लोक म्हणतात मला की इतकं मिलिटरी आहे का तुम्ही येलो लाईन मध्ये मी म्हणलं चालताय ना तुम्ही येलो लाईन मध्ये का नाही काय प्रॉब्लेम काय येलो बाहेर चालणंच म्हणजे काय चांगलं आहे का गळ्यात हात घालून तुम्ही करा ना तिथं कुठं थिएटरमध्ये कंपनीत नाही करायचं सो अशा काही शिस्ती आहेत त्यामुळं बाहेरच्या लोकांना आल्यानंतर ते नेहमीच म्हणतात एक वाक्य मला अजूनही चांगलं आठवत आहे वर्ल्ड क्लास फॅसिलिटी हॅपन्स टू बी इन सोलापूर म्हणजे प्युअरली हा चान्स आहे सोलापूरमध्ये आहे पण ही वर्ल्ड क्लास फॅसिलिटी त्याच्यापेक्षा मोठं कॉम्प्लिमेंट मला काय मिळणार आहे सर सोलापुरात नवीन उद्योजक यायला का तयार होत नाही काय वाटतं आपल्याला ऑफकोर्स बऱ्याचशा गोष्टी कमी आहेत तिथं इंडस्ट्रीजच खूप कमी असल्यामुळं जो इन्फ्रास्ट्रक्चर लागतो तो कमी आहे IT मध्ये पण कमी आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत पण मला असं वाटतं ना की खूप वेळा असं वाटतं की इथं राहायला लोक तयार नाहीत कारण आपल्यापैकीच लोक सांगत असतात की सोलापूरमध्ये काही नाही बाहेरच लोक सो मला असं वाटतं की पब्लिसिटी जी क्रिएट केली बाहेरची नाही क्रिएट केली आपलं नाव खराब केलं आपणच त्यामुळे तो नवीन जो उद्योजक होतो ना आपल्याबद्दल चांगलं बोलत नाही मग इथं राहून काय करायचं चला बाहेर जाऊ आपण आणि त्याला बाहेर घेणारे खूप लोक असतात मग हे ब्रेन ड्रेन आपण म्हणतो कोण थांबवायला पाहिजे कोण सुरुवात करायला पाहिजे इफ वी डोंट स्टार्ट टॉकिंग गुड आपल्याबद्दल मला नाही वाटत पुढे टिकत त्यामुळं हे बघा IT म्हणा किंवा अमुक गोष्टी ह्या काय वर्ण पडणार नाहीत कुणाला तरी धडपड करून चालू करावं लागणार आणि कुणीतरी हे पुढाकार घ्यायला पाहिजे तर तो पुढाकार घेताना त्याला सपोर्ट पाहिजे ते सपोर्ट नाही करताना इथं काहीच होणार नाही खूप प्रयत्न झालेत अमुकच नाही तमुकच नाही ठीक आहे त्या गोष्टी पण मला असं वाटतं की न याचं कारण की दर इज नेगेटिव्ह पब्लिसिटी ऑफ सोलापूर ते थांबायला पाहिजे तर आज बिहार कट्टामध्ये आपण चर्चा करतोय गप्पा मारतोय माननीय यतीन शहा सरांसोबत तर आपण ऐकलं की कशा पद्धतीनं प्रिसिजननी गरुड भरारी घेत जगामध्ये आपलं नाव आज मोठ्या सन्मानानं आणि सोलापूरचं नाव देखील मोठ्या सन्मानदायक एका पायरीवर एका मोठ्या पातळीवर नेऊन ठेवलंय तर अशा पद्धतीनं याच गप्पा चालू राहतील पण अल्पशा विश्रांतीनंतर तेव्हा पुन्हा भेटूया विश्रांतीनंतर तोपर्यंत पाहत रहा बिहार न्यूज ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा बिहार न्यूजच्या या बिहार कट्टा कार्यक्रमात स्वागत आपण आज चर्चा करतोय प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून संवाद साधतोय माननीय यतीन शाह सरांसोबत तर आता यतीन शाह सरांची पुढची प्रिसिजन बाबतची असतील आणि सोलापूरच्या प्रगतीबाबतची असतील ही ध्येय धोरणं ही नेमकी काय आहेत याबाबत आता त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया त्यामुळे आता सुरुवात करूया मनीष सरांच्या प्रश्नापासून यतीन शहा हे हाय प्रोफाईल आहेत त्यामुळं सामान्य लोकांमध्ये ते मिसळत नाहीत असा आपल्यावर आरोप होतो मला पदवी कोणी दिली हाय प्रोफाईल मला माहिती नाही तुम्हाला पहिल्यांदा ऐकतो हाय प्रोफाईल आहे इंडस्ट्री चालवतो 2000 लोकांमध्ये उठतो बसतो 2000 लोकांमध्ये उठतो बसतो नाही आजही मी माझ्या वर्कर बरोबर जेवतो दुसरं माझ्यासाठी कॅन्टीन नाहीये मला असं वाटतं की जे लोक आले प्रिसिजनला मी 94 साली जेव्हा कंपनी चालू केली त्यावेळेस कंपनीमध्ये पिऊन नव्हता किंवा कोणी नव्हतं त्यामुळं स्वतःची प्लेट धुवायला लागलं जेवल्यानंतर डबे धुवायला लागले 2000 लोक आहेत कुठलाही AC कॅन्टीन नाही आहे कुठलाही काही नाही 44 डिग्रीमध्ये वर्कर बरोबर बसून मी जेवतो आणि आजही मी माझी प्लेट धुतो तर मला असं वाटतं की जे हाय प्रोफाईल आहे ना हे कुठेतरी विनाकारण पसरलेलं आहे नंबर 2 गोष्ट
आम्ही काय फार सोलापूरमध्ये मिसळत नाही, त्यामुळे कदाचित ती पदवी मिळाली असेल. जेव्हा मिसळतो प्रिसिजन गप्पा, मला आता तुम्ही बऱ्याच लोकांना आलेत, 3 दिवस मी 5:30ला मी आणि माझी मिसेस प्रत्येक माणसाचं हात जोडून स्वागत करतो. आणि मला असं वाटतं की एखादा हाय प्रोफाईल असला असतं तर लहान जाऊन पाहिजे असलं तर झाली का गर्दी बनली, चला आता आपण जाऊ, करायची गरज नाही. पण मला असं वाटतं मी जे काय करतो ते मन लावून करतो आणि मनापासून करतो. सोलापुरात नवीन उद्योग व्यवसाय येण्यासाठी काय करावं लागणार? बरंच आहे. मी तुम्हाला सांगतो, हायवेला कनेक्टेड आहे, रेल्वेला कनेक्टेड आहे. ऑब्व्हियसली आता अत्यंत गरजेचं आहे की विमानसेवा खूपच गरजेची आहे, कारण आता सध्या कुणालाही वेळ नाही येतो. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आणायचं कसं मला माहित नाही, पण लॅक काय मी सांगतो, कमी काय आहे, इज पॉलिटिकल. की या शहराचं जे काय पब्लिसिटी बाहेर घेऊन जायला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, ते करण्याकडे आपलं तसं नेतृत्व नाहीये किंवा दाखवलं नाही. आपण आपल्याच शहरामध्ये आपल्याच प्रॉब्लेम, गल्ली बोळ, महानगरपालिका इथपर्यंत अडकलेले. या शहराला बाहेर घेऊन जायला किंवा बाहेरचे लोक आल्यानंतर ही 3 लोक जबाबदार राहतील जे या सोलापूरच्या बद्दल सांगतील. प्रत्येक वेळ 3 वेगळेच असतात, ते 3 तिघांचं काहीतरी वेगळंच गाणं असतं. त्यामुळं काय सांगतोय सोलापूरच्या बाबतीत, तो माणूस आलेला म्हणतो तुम्ही एवढं सांगताय, न आलेलं बरं, चला पहिली गाडी पकडून जातो मी. तर ह्या ज्या गोष्टी ना पॉलिटिकल विल, हे पॉलिटिकल विल मला तसं अत्यंत महत्वाचं. कोल्हापूरला जर तुम्ही बघितलं, बघता बघता एक इंडस्ट्रियल इस्टेटने आज 4 इंडस्ट्रियल इस्टेट झाले. 4 इंडस्ट्रियल इस्टेट भरलेले आहेत. कारण काय की तिथला उद्योजक तर आहेच तसा, तिथे बेसिकली आहे, पण तिथं मी बघितलंय की तुम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टी जेव्हा ती गोष्ट येते, विमानसेवा या किंवा तुम्ही म्हणा उद्योगधंदा, हे सगळे आपल्यातल्या त्यांचे जे आहेत ना मत ते विसरतात. आणि फोकस काय होतो, प्रोग्रेस, फोकस काय होतो विमानसेवा. मग तुम्ही नंतर मी भाजप आहे, सेना आहे, अमुक आहे, ते नंतर येतं. पण ज्या वेळेस एकत्र राहायला पाहिजे ते एकत्र राहतात. आणि ते तिथं बघितलं, ते आपल्याकडे येतं तसं दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत हे होत नाही, 1-2 इंडस्ट्री म्हणा किंवा आम्ही आहे म्हणा किंवा महाराजा म्हणा, या 2-3 इंडस्ट्री कॅन नॉट बिकम रेप्रेझेंटेटिव्ह की सोलापूरचं रेप्रेझेंटेशन हे करू शकतो. सोलापूरमध्ये असे 20-30 पाहिजे ज्याच्यामुळं आता इतक्या चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. वाचन इन्स्टिट्यूट, किती लोकांना बाहेर माहिती आहे की 10,000 विद्यार्थी त्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतात आणि बाहेरचे नाही पोहोचवतात. सोलापूरमध्ये अतिशय सुंदर मेडिकल सर्व्हिसेस आहेत, पोहोचवत नाही आपण. काय पोहोचतं तुम्ही जेव्हा कधी बघतो ना, मला कोणीतरी पाठवतं, आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये 6व्या पानावर काय लिहितील, 6 पेज सम निगेटिव्ह न्यूज सोलापूर. त्याच्या पलीकडे सोलापूरची पॉझिटिव्ह न्यूज कधीच कोणी मला पाठवली नसतं. हेच तर आहे आपलं मत. आपलं एक इज पब्लिसिटी, दुसरं इज ग्रॉस लॅक ऑफ पॉलिटिकल. विमानसेवेबद्दल आपल्याला काय वाटतं? त्याचं कारण असं आहे की बोरामणी विमानतळासाठी 10 वर्ष झाले आज जागा घेऊन शासनाने, परंतु त्याचं पुढं काय होत नाही. बोरामणी यायला मला असं वाटतं की पुढची पिढी बघावं याच्या टक्का होत नाही. त्याला खूप वेळ आहे आणि मी असं म्हणणार नाही की कुणाच्यामुळे, ते प्रोसेसच मोठा, त्यामुळं ते व्हायला खूप वेळ लागेल. पण एक नक्की की सोलापूरला विमानसेवेची गरज आहे. कसं चालू करायचं हे विमानसेवा इथली होडगी रोडची, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यांनी येऊन फोकस करावं. ते असं नाही की विमानसेवा पाहिजे किंवा चिमणी, कोणी असं म्हणत नाही की चिमणी पाडाच आणि मग विमानसेवा येईल. काहीतरी मार्ग काढायला पाहिजे, काहीतरी याच्यातनं निघू शकत. पण याच्यात एकत्र बसणं गरजेचं आहे. आणि हे एकत्र बसले आलं तर मला असं वाटतं की हा पहिला माइलस्टोन असेल सोलापूरच्या प्रोग्रेसच्या दिशेने. एअरपोर्ट इज अ मस्ट अँड इट इज नॉट नेसेसरली की ते केल्याशिवाय होणार नाही. मार्ग निघू शकतात आणि अशा असंख्य ठिकाणी मार्ग निघालेत. आपण करायला तयार आहे की नाही? तर कोरोनामुळे उद्योग जगतावर काय परिणाम झाला? हो, खूप. मला असं वाटतं सगळीच घडी विस्कटली कम्प्लिटली. असं आहे नाही की एका इंडस्ट्रीची, सगळीकडेच विस्कटली आहे. काही लोकांची पहिली, काही लोकांची नंतर, पण विस्कटलेली घडी जी आहे ना, त्यातनं किती बाहेर लोक येतील मला माहित नाही आहे. मला असं वाटतं की जाणणी, ज्या लोकांना शक्ती किंवा केपेबिलिटी आहे ते वर राहतील. ज्या लोकांनी खूप कर्ज काढलेत, खूप व्याज द्यायचं तक बाकी झालेली आहे,
या लोकांचं भविष्य मला नाही माहिती कितपत आहे आणि ह्याला कोण काय सपोर्ट करत. परत तेच आहे ना, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तुम्हाला अशा वेळेस कोरोना आहे, माझं 5 कोटीचं कर्ज आहे, तर व्याज आहे, तुम्ही कोणाला जाऊन सांगणार आहे? कोण ऐकणार आहे? कस्टमर ऐकणार नाही, गव्हर्नमेंट ऐकणार नाही. शेवटी तुम्ही काय म्हणताय, 5 कोटीचा धंदा आहे, 5 कोटीचा आहे, माझा धंदा एवढा आहे, घेता का तुम्ही? मला तुम्ही लावून घ्या. हे असं व्हायला सुरुवात झालेली आहे इव्हन इंटरनॅशनली. कारण जर एका माणसाची ताकद जर संपली असेल, म्हणणार तुम्ही सगळा खेळ करू शकता, पैशाचा नाही ना. त्यामुळे हे असं सुरुवात झालेलं आहे. आणि काही लोकांना तर इतका प्रचंड हे झालं ॲडव्हर्स इफेक्ट. हॉटेल इंडस्ट्री, रेस्टॉरंट्स, मॉल्स, थिएटर्स, म्हणजे आज चालू करा असं 2 दिवसात चालू करतात, तिसऱ्या दिवशी ते बंद करा. ही चेष्टा नाही. दिस इज नॉट समथिंग इझी. एखादा फिनिक्स सारखा मॉल त्याला साफ करून चालू करायला 15 दिवस लागतात. ते करायचं 2 दिवसावर परत बंद करायचं सांगायचं. हे जे आहे ना, ह्याच्यामुळं आत किती माल आहे, तो विकला जाणार आहे की नाही, तिथली पोरं काम करत, त्यांचं काय होतं. सो मला असं वाटते, आय वुड थिंक एप्रिल 22 जरा परिस्थिती स्थिर होईल. म्हणजे सो कॉल्ड थर्ड वेव्ह जे आहे आली तर त्याचं काय होईल. मी असं म्हणत नाही की कोरोना इज ओव्हर, आपण सगळेजण म्हणतो, आता काही दिसत नाही मला, पण थर्ड वेव्ह इज मोस्ट लाईकली आणि त्याची किती पण काळजी घ्यायला ठरवत. पण 22 एप्रिलला मला असं वाटतं की जे राहतील त्यावेळेस ते पुढे जातील. दॅट इज व्हॉट आय थिंक. आणि आमच्या खूप इंडस्ट्रीमध्ये चर्चा होती की राहणार पुढे कसं. मला असं वाटतं की दॅट इज द. कोरोना काळात आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था केली होती आपण, तर त्या संदर्भात काय उपाययोजना केल्या होत्या, काय सुविधा त्यांना आपण दिल्या होत्या? तुम्ही आम्ही त्यांना फक्त एकच म्हटलं, ते घरासारखं तर तुम्हाला सूप देणार नाही. म्हणजे तुम्हाला सगळं काय, मला अशीच भाजी आवडते तसं होणार नाही, पण ॲटलिस्ट राहायला चांगलं, वॉशरूम्स, बाथरूम्स, आंघोळ करायला, सकाळचा नाश्ता, जेवण, अमुक व्यवस्थितपणे जे तुम्ही एखादा चांगल्या लॉजमध्ये मिळत असं, अशी तयारी मी केली होती. मला असं वाटतं की त्या लोकांना त्याच्यामध्ये कुठं काय गैर वाटलं नाही. ते वर्करपेक्षा मला असं वाटतं की आपण एक ना कुठं तरी घटक आहे जो आपण कम्प्लिटली विसरतो. आमच्याकडे साधारण 50 सिक्युरिटी आहेत. 50 3 शिफ्ट चालवणार आहेत सगळ्या फॅक्टरीमध्ये. 50 सिक्युरिटी आहेत. ही 50 सिक्युरिटी कुठलाही धर्म, कुठलाही सण बघत नाही, कुठलाही कोविड नाही. त्यांनी कोविड असो नसो, दिवाळी असो नसो, ते 50 लोक मात्र ते गेट सोडत नाहीत. या लोकांचं कौतुक भारी वाटतं. या लोकांनी खरंच करून दाखवलं का. मी तर नेहमी म्हणायचं का तुमच्या घरात नाही का कोविड, का तुमच्या घरात पण काय झालं नाही, त्या गेट सोडून नाही म्हणणार. मला सोडता येत नाही गेट. एखादा वर्कर काय म्हणतो, तुम्ही नाही आला तर माझा रिप्लेसमेंट आहे. ते 50 रिप्लेसमेंट कोण आहे? कोण नाही आहे. की हा गेला तर ते हेल्परला लावून टाक. तसं नाही चालत ना. या लोकांना मी खूप बघितलंय कोविडमध्ये, कसा वर्कर वागतो, कसा स्टाफ वागतो, किती आपुलकीने वागतो, कोण कसं वागतं. मला असं वाटतं ही एक खूप शिकण्याची एक वेळ गेली. आणि माणूस की माणसाला ओळखतं पण या वेळेस की किती लोक अशा वेळेस साथ देतात आणि कंपनी माझी आहे म्हणून बघतात. सर, सोलापुरात इंडस्ट्री येत नाही आपण सांगितलं की काय काय कारण आहेत, परंतु आहे त्या इंडस्ट्रीचे पण प्रॉब्लेम आहे. परंतु त्यासाठी इथले उद्योजक एकत्र काय येत नाही. चिंचोळी MIDC प्रॉब्लेम्स आहेत, इतर MIDC मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. जेव्हा चर्चा होती ना उद्योग, कुठला तरी एका पुढारी आला किंवा एखादा मोठा मंत्री वगैरे, चर्चा पहिली सुरुवात कशी होती, नवीन उद्योग आणण्यासाठी काय करायला पाहिजे. हा पहिला, मग हे पाहिजे, ते पाहिजे, IT पाहिजे, विमानसेवा पाहिजे, अमुक. मी नेहमी म्हणतो ना की हे मोठे धंदे कधी येतील किंवा बाकीचे जे चाललेत ना ते टिकलेत तर मागचे येतील, पुढचे येतील. माझ्यासारख्या माणसाला तर तुम्ही विचारत पण नाही की तुम्हाला काय अडचण आहे. मी गृहीत धरला जातो, तुम्ही आहे ना तर सोलापुरात मला, बाकीचं ना काय नवीन पाहिजे तुम्ही बघतो, तुम्हाला काय अडचण असेल ना पाणी बिणी ते तुम्ही तुमचं बघून घ्या. सो झालं काय, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ना घर का ना घाट का, तुम्ही तुमचं सांभाळून घ्या. आम्ही आमचं सांभाळून घेतो. आता राहता राहिलं एकजूट होण्याची. कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंग इंडस्ट्री उद्यमनगरमध्ये 50 आहेत. सेम साईडवर धंदा करणार, सेम प्रकारचं फाउंड्री, मशीन शॉप.
हे ना एकमेकाची भाषा कळते, एकमेकाचा त्रास कळतो, एकमेकांचं दुखणं कळतं. मी एक मला त्या माणूस कुठलं काहीतरी वेगळं, ते कुठलं तर त्यांचे काहीतरी वेगळे प्रॉब्लेम, माझे काहीतरी वेगळे प्रॉब्लेम, मग छोटा जो आहे त्याचे काहीतरी वेगळे प्रॉब्लेम जे आम्हाला समजत नाही. तो म्हणतो की साहेब मला इथे येणारा रस्ता बरोबर नाही. मी म्हणतो हा रस्त्याला घेऊन बसलाय, मला इथं प्रॉब्लेम आहे की एक्सपोर्ट करतोय, माझ्या सबसिडीचं काय बरं. आमच्या जरा तरी वेगळे प्रॉब्लेम. जर एकसारखी इंडस्ट्री असली ना तर एकजूट होणं जरा थोडं इझी पडतं. तर आमच्याकडे तसं होत नाही आणि परत शेवटी कळत नाही कळत सोलापूरचं पाणी एकजूट होणं आपल्याकडे जमत नाही. सोलापुरातील मूलभूत सुविधाबद्दल जनता आवाज उठवताना दिसत नाही. शोषिक जनता सोलापुरात असल्यामुळेच हा प्रश्न भेडसावतो. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की जनतेकडे काय अपेक्षा आहे, जनतेकडे काय अपेक्षा. म्हणजे माझ्या घराच्या जवळ सीपी ऑफिसच्या चौकामध्ये, आसरा चौकामध्ये, त्या आसरा चौकामध्ये जिथं सीपीचं ऑफिस साधारणपणे 200 का 300 मीटर तेवढंच अंतर आहे आणि त्या रस्त्यावर सगळंच डीसीपी बीसीपी सगळं जातं. त्या चौकामध्ये एक झाड लावलं खड्ड्यात नागरिकांनी. आता ह्याच्या पलीकडे काय, मी खत पाणी घालून ते करायला तयार आहे. पण इतका आता तुमच्यासारख्या लोकांनी इतका आवाज की रस्ते कसे आहेत, अमुक आहे, काहीही होत नाही, काही होत नाही. त्यामुळे जनता काय म्हणते, आता कोणीतरी मला पराशी पाडलं काय की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इलेक्शन घडवू देणार नाही. बरोबर आहे. 10-12 लोक आहे पूर्ण सुशिक्षित लोक, बाकीच्या रस्ता काय नाही, ते वोट त्यांचं सगळं बरोबर जोडलं. मला नाही वाटत सर की नॉर्मल जनता त्रास त्यांना हे वाटतं. एक रिक्षा स्कूटरवर चालला त्यांना त्रास होता, मग गावात जावं, खड्डे आहेत दुकानाच्या पुढं, आम्ही त्यांना म्हटलं तुम्हाला काय होत नाही, मी काय करू म्हणतो. सो आय थिंक जनतेचा प्रॉब्लेम, जनतेने जेवढं करायचं तेवढं केलं, किंवा वास्तविक मीडियाने जेवढं करायचं तेवढं केलं. ज्यांनी करायचं त्यांनी नाही केलं याच्याबद्दल बोलायचं. तर सर आपण सांगितलं की कशा पद्धतीनं आज उद्योग आपल्याकडे येत नाहीत किंवा काही अडचणी त्यामध्ये उद्भवतात. तर मग सोलापूरचं म्हणजे पॉझिटिव्ह मार्केटिंग करण्यामध्ये आपण कुठं कमी पडतोय? खूप खूप कमी पडतं. आणि मला असं वाटतं की त्यासाठी सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी त्या गोष्टीसाठी तरी ऍटलीस्ट डिफरन्सेस बाजूला ठेवायला पाहिजे. आणि त्यांनी नाही तर तुम्ही सांगा की ही 3-4 लोक आहेत जे सोलापूरचं मार्केटिंग किंवा प्रगतीसाठी बघतील, लोकांपर्यंत पोहोचवतील. ह्यांना जो सपोर्ट लागतो ना ती मग पार्टी होणार. भाजप असेल, सेना असेल, राष्ट्रवादी असेल, तुम्हाला ते करायचं ना, इथं पॉलिटिक्स नाही, बाकी सगळ्यांसाठी करू. पण हे करत असताना या 3, 5, 7 लोकांना जेवढा सपोर्ट लागतो तेवढा द्यावा. ती कमिटी किंवा ती बॉडी फॉर्म करावी. उद्देश आणि एजेंडा एकच, प्रमोट सोलापूर हा करायला पाहिजे. आणि प्रमोट सोलापूर करताना परत मी ते कुठल्या तरी एका कार्यक्रमात बोललो, एक तर प्रमोट सोलापूर आणि ओळख सोलापूर ही बदलणार पाहिजे. सोलापूरची ओळख आजही मी गेल्यानंतर ती चादरवाले का तुम्ही, मग कोणीतरी म्हणतो तुम्ही हा चटणी तुमची फार फेमस आहे, किंवा मग काहीतरी भाकरी झुणका. ही आपली ओळख नाही. ही ओळख चांगली आहे, पण जर आपण त्याच्यामध्ये अडकलो तर आपण एखादी डेव्हलप सिटी म्हणून कधीच ओळखली जाणार नाही. पर्यटन स्थान होईल, भाकरी पिठला झुणका खाण्यासाठी लोक येतील इकडे. इंडस्ट्रीयल हे होणार नाही. इंडस्ट्री जर करायचं असेल तर वी नीड टू प्रमोट सोलापूरचे चांगल्या गोष्टी. आणि त्यासाठी मी ते म्हणतो हे पॉलिटिकल लोकांचं काम नाही, कारण त्यांना प्रत्येक वेळेस आपलं काय त्याच्यामध्ये असतं. एखादी इंडिपेंडेंट कमिटी केली तर त्याला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पर्सनल एजेंडा राहणार नाही. तो सोलापूर प्रमोट करेल आणि मनापासून करेल, आणि ती व्हायला पाहिजे. ही विनंती मी या माध्यमातून जे लोक वर बसलेत ना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर आजच्या बिआर कट्ट्याच्या या दिलखुलास गप्पा आणि प्रिसिजनच्या बाबतीतल्या सर्व घडामोडी आतापर्यंतच्या आणि अनेक यतीन शाह सरांना त्यांनी सांगितलेले मजेदार किस्से देखील असेच आपण ऐकत राहूया, पण विश्रांतीनंतर. तेव्हा भेटूया पुन्हा विश्रांतीनंतर. पाहत रहा बिआर न्यूज.
ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा BR कट्टामध्ये स्वागत. तर आपण चर्चा करतोय यतीन शाह सरांसोबत. तर पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात करूया मनीष सरांच्या प्रश्नात. यतीन शहा हे आपल्या कंपनीत प्रिसिजन कंपनीमध्ये कामगार संघटना काढू देत नाही अशी चर्चा, म्हणजे कामगारावर दबाव आणतायत का यतीन शहा? सर्वप्रथम तर ही गैरसमज आहे. प्रिसिजनची लीगली एक युनियन आहे, प्रिसिजन कामगार संघटना. ती ऍक्च्युली लीगली मानली जाते, कायदेशीर आहे. त्यामुळं ते वर्करनी स्वतःहून केलेली आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. ते त्या वर्करचा इंटरेस्ट बघतात. कदाचित तुमचा प्रश्न असा असावा की पॉलिटिकल पार्टीची युनियन आहे का? ती नाही. पॉलिटिकल पार्टीचे युनियन वेगळं असतं, त्यांचे हित वेगळे असतात किंवा ते काम करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळं त्याच्यामध्ये जर एकच जर गोष्ट प्रामुख्याने होत असेल तर तिथं कामगारचं हित सांभाळलं जात नाही. मी ते म्हणत नाही की कोणाचं हित सांभाळलं जातं, पण कामगाराचं हित सांभाळलं जात नाही. आणि हे बघितल्यानंतर मी जेव्हा MIDC चिंचवडमध्ये होतो, आमच्याकडे बाहेरची युनियन होती. त्या बाहेरच्या युनियनमध्ये मी वर्करला दाखवलं होतं की तुमचं हित कसं सांभाळलं जात नाही याच्यामध्ये. म्हणजे मी जिवंत उदाहरण करून दाखवलं होतं की कशा पद्धतीने वाटाघाट होतो. म्हणून या लोकांना सांगितलं की तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही तुमची संस्था चालू करा, तुम्ही भांडा माझ्याशी, आणि जोवर तुम्ही एकजूट होत नाही तोपर्यंत वर्करचं हित सांभाळलं जाणार नाही. त्यामुळे रितसर एक करतो. मला असं वाटतं कुठेतरी गैरसमज आहे की प्रिसिजन कॅम्पच्या मध्ये युनियन नाहीये. एकेकाळी म्हणायचे प्रिसिजन कामगार संघटनेचं युनियन अध्यक्ष मीच आहे. नाही, 2000 लोक आहेत. युनियन करण्यासाठी कोणी कोणाला थांबवू शकत नाही. 2000 लोकांना थांबवू शकत नाही. त्यांची करायची जर इच्छा असली असते, बाहेरचा माणूस असतं फार पुढे करू शकले असते. मला असं वाटतं की आमच्यातलं जे नातं आहे ते अतिशय चांगलं आहे. एक मात्र मी नक्की सांगतो की आम्ही त्याला काय सांगितलं, जर जे काय द्यायचं असेल हितासाठी ते मॅनेजमेंटच देऊ शकतो. बरोबर आहे. आम्हाला असं वाटलं की वाटाघाट होतीये, एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे, आपण चर्चा करून याच्यातून मार्ग काढू. चर्चेत तिसरं आलं की ह्यांना हे द्या, हे कसं म्हणणार. म्हटलं मी ते कधी मान्यच करणार नाही ना. मग मी काय म्हणलं, तू तुझं हित तरी बघ ना, त्यांचं तरी बघ. मग ह्याचं हित सांभाळायला मला किती वेळ लागतो? 15 मिनिटं सुद्धा लागेल. सांगितलं की सहाय्य करून आणून देतो. हे नाही करायचं आम्हाला ना. त्यामुळं आम्ही काय म्हणतो, प्रिसिजन कामगारांनी एकतरी संघटना चालू केलेली आणि ती संघटना लोकांचं काम अतिशय चांगलं होतं. सर, शिस्तप्रिय बाबतचा विषय तर आपण सांगितलेलाच आहे, परंतु यतीन शाह उद्योजक आहेत, शिस्तप्रिय आहेत. ते सोडून यतीन शहांना काय छंद आहे? मला प्रवास करणं खूप आवडतं. एक तर पहिल्यांदा काय आहे की माझं काम किंवा प्रोफेशन याच्यामध्ये प्रवास येतो, त्यामुळे मला ते आवडतं. मी जग प्रवास करतो. मला प्रवास करताना कधी अंगात काटा येत नाही. ऍक्च्युली वास्तविक 2 वर्ष घरी राहून प्रवास न केल्यामुळे मला कदाचित आजारीपणा होता. कारण मला दर सांगायला काय हरकत नाहीये, माझं स्टॅटिस्टिक्स जर काढलं तर मी साधारणपणे 15 ते 16 दिवस सुटकेसवर होतो दर महिन्याला. हे 16 दिवस ट्रॅव्हल असतं आणि एका दिवसात एक रात्र दुसरी सो मी खूप ट्रॅव्हल करतो. तर मला ट्रॅव्हल खूप आवडतं. नंबर 2, आमच्या घरात सगळ्यांनाच जिथं जातो तिथलं खाणं जेवण हे अत्यंत आवडतं. आम्ही खूप बघितलं, माझ्या जवळचे चाललं तर काय आहे बाबा ही बॅग, ही बॅग मध्ये ना थेपले आहे, भाकरी आहे, चटणी आहे, खाकरा आहे. हा प्रकार मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही केला नाही. ज्या ठिकाणी जातो जसं जेवण मिळतं ते खातो मी. आणि लोकांना काय सांगतो, हे काय साहेब, मला म्हणतात कसं तरी दिसू लागलंय. म्हटलं एकच काम कर, म्हटलं तू हे जेवण तू तिथला माणूस तो खातोय ना, तो खात असतो, तू खा, काही होणार नाही तुला. हे कसा विचार तुम्ही ठरवता की बरोबर नाही. सो वेदर इट इज साऊथ अमेरिका, वेदर इट इज चायना. मी चायनामध्ये असं कॅमेरावर सांगायला मला काहीही कमी पण वाटत नाही. तुम्ही विचार सुद्धा करणार नाही अशा गोष्टी मी खाल्ल्यात. कारण मला असं नाहीये की ते कसं काय, आवड आहे, छंद आहे की कुठली गोष्ट हे मला नाही जमत बाबा, हे करणार नाही. मला इथे खूप लोक
सोलापूरमध्ये आहे टिपिकली मला चिकनच आवडतं, मी मटण खात नाही. कोण का वाईट डोक्यात काय असं हे केलेलं आहे का तुम्ही की असं नाही तसं सांगायचं म्हटलं तर मला इथं पण सावली आवडतं अप्रतिम. मला ह्याच्यासारखं जेवण मला असं वाटतं की मिळणार नाही. सो जेवणामध्ये खूप आवड आहे, ट्रॅव्हलमध्ये खूप आवड आहे. नंबर 3 स्पोर्ट्स आणि समथिंग टू डू विथ फिटनेस. काय काय असं ना, आता संध्याकाळी मी दररोज जिम करतो, जेवढं होतं तेवढं करतो. प्रवास केल्यानंतर तेच करतो, कारण हे करणं 2 प्रकार आहे. मला आवड आहे आणि दुसरी गोष्ट एवढा प्रवास करायचा असेल आणि दररोज एक नवीन दिवस बघायचा असेल तर सर्वप्रथम तर आय थिंक यू शुड बी फिजिकली फिट, मेंटली फिट, मगच तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. तर त्यामुळे मला असं वाटतं की या अशा काही गोष्टी आहेत जे मला नाही सगळ्यांनाच घरात खूप आवडतात. सर, सोलापुरातले बहुतांश जे युवक आहेत ते मेट्रो सिटीमध्ये जात आहेत, तर हे कधी थांबलेले आहेत? त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे? मला सुद्धा मगाशी आपण चर्चा केली, पण तरी पण त्या लोकांना थांबवण्यासाठी इथं काहीतरी एक इन्सेंटिव्ह पाहिजे ना, की तुम्ही इथं थांबा, आम्ही तुम्हाला काय जे काय पाहिजे ते मी तुम्हाला इथं मदत करायला तयार आहे, तुम्हाला हे करायचं आहे आम्ही करायला तयार आहे. पण हे असं दिसत नाही ना. तो काय म्हणतो की मला इथं कोण आहे जो मला जे लागतं ते करून दाखवण्यासाठी. आता मला माहिती आहे तुमच्यापैकी किती लोक गेलेले आहेत. तर दमाणीमध्ये ते महिंद्राने जे चालू केलं केवढं मोठं झालं बघता बघता. मग हे जर ते करू शकत असते तर बाकीचे युवक का नाही करू शकत? का थांबते? का तुम्हाला दमाणींनी करून दाखवलं, तुम्हाला तुम्ही पण करा ना. मग पण कुठेतरी असं वाटतं की हे युवक, मला असं वाटतं की इझी मार्क काढायचं बघतात, जास्त कटकट नको. कॉग्निशनमध्ये लाख रुपयाचा पगार झाला 70-80 काय पाहिजे याच्यापेक्षा जास्त झालं ना माझं. संपली गोष्ट. ते सोलापूरसाठी किती करायची, का करायचं मला नाही वाटत तो राहतो. फार कमी लोकांना राहिले, त्यामुळं अनफॉर्च्युनेट आहे ती गोष्ट. सर, आपल्या आणि डॉक्टर सुहासिनी मॅडम यांच्या लग्नाची काय स्टोरी आहे? तर मी ग्रॅज्युएशन करताना ऑब्व्हियसली आम्ही बॅडमिंटन खेळतो आणि ऑब्व्हियसली तिथंच सुरुवात झाली आहे. हे कित्येक वर्ष झालं. पण बघता बघता काय झालं, मी कॉमर्स ग्रॅज्युएट, ते चित्र म्हणजे ते अक्षरशः त्या हॉस्पिटलमध्ये आई वडील भाऊ भावाची मिसेस एक्सेट्रा एक्सेट्रा सगळेच्या सगळे डॉक्टर. मग ऑब्व्हियसली हिला चॉईस होता. ही म्हणत होती की तिला आर्किटेक्ट व्हायचं आहे, पण घरातल्या सगळ्यांचं मोठं हॉस्पिटल आहे, आम्हाला एकच भाषा कळती डॉक्टर. सो शी ऑल्सो बिकेम अ डॉक्टर, गोल्ड मेडलिस्ट झाली. पण एनिवे हे सगळं झाल्यानंतर हे चालू राहिल्यामुळे लग्न झालं. पण आय थिंक व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज की हे लग्न झाल्यापेक्षा जे आम्ही त्यानंतर केलं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा लग्न झालं ऑब्व्हियसली पहिले 6 महिने अशी परिस्थिती झाली की मी एखादी गोष्ट चांगली केली, वर्करचं अग्रीमेंट झाला किंवा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, मी सांगायला गेलं की चेहऱ्यावर असं होतं की काय, किंवा तिने सांगितलं अतिशय चांगलं डोळ्याचं ऑपरेशन केलं. मी म्हणायचं काय, मला तर काय कळतच नाही. ऑब्व्हियसली दोघांची भाषा वेगळी होती. काम एकत्र करत होतो, पण अप्रिशिएट कसं करायचं एकमेकाला, एका लेवलला कसं यायचं की ज्याच्यामुळं हे सगळं करू शकतो आपण. आम्ही म्हटलं की एक सुट्टी घ्यावी आणि 8 दिवसाची आम्ही सुट्टी घेतली, गोवाला गेलो आणि तिथं आम्ही हा निर्णय घेतला, म्हणजे 8व्या दिवशी. आणि तो निर्णय सोपा होता. मी काहीही केलो तर डॉक्टर होऊ शकत, म्हणजे मनापासून प्रयत्न केला, धडपड केली तरी मी डॉक्टर होऊ शकत. तुला इच्छा असेल तर तू बिझनेस वुमन होऊ शकतेस. बिझनेस वुमन होणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. सो 8व्या दिवशी म्हटलं की हा दिसतोय. मग काय झालं, मग सॅक्रिफाईस करायची वेळ. ऑब्व्हियसली गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर, एखादी सीट गेली, पण कुठंतरी ते वर्सेस मॅरिड फुल लाईफ, पुढचं आयुष्य, हे जेव्हा घेतलं तर मी दोघांनी विचार करत नाही शी विल गिव्ह अप मेडिकल करिअर. पण मेडिकल करिअर करताना गिव्ह अप करताना मी काय म्हटलं, तू जेव्हा माझ्या क्षेत्रात येशील मी तुला पाण्यात टाकणार नाही. अक्षरशः 2 वर्ष मी खुर्चीला असं माझं डोकं वाजवलं होतं. मी बॅलन्स शीट कशी असते, डेबिट काय क्रेडिट काय, व्यवसाय कसा करायचा काय नाही, हे अक्षरशः हात धरून तिला 2 वर्ष मी शिकवलं. सांगायला काही कमीपणा वाटत नाही. आज 30 वर्षानंतर का 32 वर्ष ती मला शिकवलं.
सो एवढी हे झाली, कारण काय झालं, चित्र म्हणतात राखतात राखतात शिक्षण अमुक तो, आम्ही शाळा म्हटलं की लांब, ते संबंधच नाही ना शिक्षणाचा नाही. सो एनिवे, सो ही म्हणाली जेव्हा की हे सोडते मी, म्हटलं खर. मग हे हे या सीटवर बसण्यासाठी माझे क्वालिफिकेशन असायला पाहिजे. मग शी बिकेम अ गोल्ड मेडलिस्ट लॉयर. हे अर्ध CA केलं, IIM अहमदाबादला गेली. असं बरंच काय काय तिने केलं ज्याच्यामुळं पात्रता ठरते ती की फक्त यतीनशाची मिसेस म्हणून नाही, पण मी क्वालिफाईड आहे या सीटवर बसायला. त्या पहिल्या 20 वर्षामध्ये तिने अक्षरशः प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर प्रवास केला की हे करत असताना कसं करायचं, ते करत असताना कसं करायचं, लिगली कसं करायचं. सो खूप खूप कॉन्ट्रीब्युशन केलं. मला असं वाटतं की एक पुस्तक लिहिलंय मी की ट्रेल ब्लेझर्स म्हणून आहे, वेअर आय हॅव रिटन की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन असं म्हणतात. मला तर असं वाटतं की ती व्याख्या बदल पाहिजे की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल नाही, अलॉंग साइड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन ऑर अ सक्सेसफुल वुमन. ते मागं नाही मारते, समोर बरोबर आहे एकमेकाबरोबर. आय थिंक दॅट इज वॉट शी इज हायली क्वालिफाईड. मी खूपशा वेळेस मी बाहेर गेलो ना, 3-4 CMD PCला मग मी काय करतो, मग MBA झालं असं कुठेतरी इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं तुम्ही प्रश्न विचारू नका हिला, कारण अशी लिस्ट निघाल्यानंतर तुमच्या पुढे प्रश्न विचारतो पडतो असं की कोण कोणासाठी काम करतं. सो ही म्हणते लॉयर आहे, अमुक आहे, CA आहे, डॉक्टर आहे, तर तुम्ही काय MBA फक्त. अच्छा असं आहे काय. सो मी तिला नेहमी म्हणतो की हायली क्वालिफाईड, हायली कॉम्पिटंट, अकम्प्लिश्ड वुमन. एक नॉट ओनली दिस, तुम्ही जर आज बघितलं, हे माझे छंद जे आहेत ट्रॅव्हल वगैरे, हे कसं आहे श्लोक आहे, कधीही वेळ मोकळा सोडला नाही. काहीतरी सितार शिक, गाणे शिक, ड्रॉइंग शिक, हे कर ते कर. म्हटलं कुठून येतं हे मला सगळं मला माहित नाही, पण एक चांगलं झालंय की हे सगळे गुण माझ्या मुलामध्ये आले. माझ्यामध्ये येणं नाहीच ते, पण ते माझ्या मुलामध्ये आलं. त्या लोकांना पण हे तिने असं शिकवलंय की हे जे व्हॅल्यूज आहेत अतिशय महत्वाचे आहेत. आणि मला असं वाटतं की दॅट इज वाय ऑलवेज से, काय म्हणतात इंग्लिशमध्ये म्हण आहे रॉक ऑफ जिब्राल्टर, ज्याला म्हणतात की त्याच्यामुळे सगळं स्थिर आहे आमच्या घरात. आय थिंक शी इज द सेंटर पॉइंट ऑफ दॅट स्थिरता. ते जे आहे ना ते भक्कम आहे, त्यामुळे आमच्या सगळ्या आम्ही इन कंट्रोल असं म्हणायला काय हरकत नाही. महत्वाचा काय की प्रश्न असा होता की शहा आणि चितळींचं प्रेम जमलं कसं आणि सुरुवात केली. महत्वाचा जो प्रश्न होता त्याला आपण बघत नाही, कारण ते सोलापूरकरांना ऐकायचं नेमकं प्रेम कसं जुळलं. काय म्हणत त्याला, नक्की लव्ह इज ब्लाइंड. सो तिथं काय तू शिकली किती आहे, तू चित्र आहे काय हे आहे का ते आहे का. मला असं नाही असं कधी असं वाटत होतं की आजकालची पोरं करतात किंवा तू किती शिकलाय, काय कमवतो, कुठं आहेस, कसं नाहीस, हे सगळं बघून पुढे जायचं का नाही ठरत. त्यावेळेस कुठं होतं तसलं काय. मी काय म्हटलं की तू चितळे आहे, चांगल्या घराण्यातले, मी चेतन फाउंडर, हे जरा जुळत आहे, शिकलो आहेत आपण दोघं त्यामुळे होतं. पण तुम्ही म्हणता शिस्त वगैरे काय जुळतंय एकंदरीत. मला असं वाटतं सुहासिन माझ्यामध्ये जरी आम्ही पोल द पार्ट असू, इन सेन्स की काम करण्याची पद्धत, मी जितका अग्रेसिव्ह आहे तितकी ती सौम्य. मी जितकं गोष्ट हार्ड गोष्ट करायचा प्रयत्न करतो ती मला आला जमते हळू थोडं. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कळत न कळत पोल्स अपार्ट असल्यामुळं सांगण्याची पण पद्धत आहे. मी जोरात जरी बोललो आणि काहीतरी करून घ्यायचं म्हटलं, जेव्हा कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळत नाही त्याचा अर्थ समजायचा की नाही, शांत बसती निघून जाते. त्याच वेळेला बोल तरी नाही, तसं नाही ना, मी बोलल्याने अजून वाटतं, त्यापेक्षा न बोललेलं बरं कळतं. सो हे असं जुळत आलंय. म्हणजे मी काय म्हणतो, बिझनेस मध्ये राहून जी माझी कंडिशनिंग झालेली, सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट, मग मी बघत नाही पुढं कोण आहे काय आहे कसं काय. मला असं वाटत आहे की ते संतुलन ते आणते की यू कॅनॉट बी हार्ड, यू कॅनॉट बी एक्स्ट्रीम. त्यांची घरातली चर्चा होती ती मला असं वाटतं बऱ्याचशा वेळेस मला सांगण्याचा प्रयत्न करते, टोकाची भूमिका घेऊ नको. कदाचित त्यावेळेस कळतं, सकाळी जाऊन नेमकं जे करायचं तेच करतो, ती गोष्ट वेगळी आहे. पण ह्या अशा गोष्टी चर्चा होतात, शी ब्रिंग्स दॅट बॅलन्सिंग पार्ट. आता बाकीच्या गोष्टी आवडतात काय, सगळ्याच गोष्टी. स्पोर्ट्स सेम एज मी, बॅडमिंटन जिथं सुरुवात केली ती आहे, स्क्वॉश, टेनिस सगळं झालं. आज संध्याकाळी 6:30ला दोघंही न चुकता जिम मध्ये जातो. दोघंही
6:30 ते 7:30 आम्ही जिम करतो. माझ्या घरातच आहे, मी बाहेर जात नाही. ट्रेनर येतो. आवडी निवड खाण्याची. आता कसं असतं, बराच मोठे प्रवास होतो कुठंतरी आणि मला आवडलं तिथलं काहीतरी लोकल फूड. पण जर माझी मिसेस सांगते नाही कुठेतरी वरण भात मिळतो का बघा, झाले ना पंचायत प्रॉब्लेम. आता होतं ना असं, मला वरण भात मला असलंच नाही आवडत. पण सुदैवाने कुठून आलं मला माहित नाही, जेवढं मला आवडतं तितकंच तिला आवडतं. पण आश्चर्याची गोष्ट सांगतो, मीठ सांगावं का नाही मला माहित नाही, पण नाही ती चितळे. सो घरात नॉनव्हेज चालत नाही ना, चितळे म्हणल्यानंतर पण खातात. शहा म्हणलं तर ऍब्सोल्युटली नो. मी शिकलो कुठं खायला, चितळ्यांच्या घरी. बघा सो अशा गोष्टी असतात. त्यामुळं खूपच कळत ना कळत आणि ट्रॅव्हल एका पायावर. उद्या जायचं म्हटल्यानंतर बॅग लगेच, कुठं सांगितलं नाही मला, का नाही सांगितलं मला, हेच आहे मला तेच आहे. इंटरनॅशनल ट्रॅव्हलला कधीही तयारी, कधी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. मीटिंग मध्ये गेल्यानंतर जेव्हा मी म्हणतो की चल माझ्यावर, मी असं म्हणतो की मला सपोर्ट लागतो की तू, पण बऱ्याचशा वेळेस ब्रेक जेव्हा मिळतो मला कुठेतरी येते तू स्लाइड तिथं चुकलेला आहेस, बघ पुढच्या ब्रेक नंतर करेक्ट करता येतं का. ते अशा ज्या गोष्टी होतात नाही कळत झालं. सो आय थिंक खूप बॅलन्सिंग आणि ब्युटिफुल हे आहे. त्यामुळे सो आय थिंक दॅट इज द रिलेशनशिप. प्रिसिजन कंपनीमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे शेअर्स आहेत अशी सोलापूरमध्ये कायम चर्चा असते, तर काय वस्तुस्थिती आहे? माझं उत्तर जायला हसणार. असं कुठल्याही प्रकारचं नाही आहे. प्रिसिजन कॅम्पशॉप लिमिटेड एक पब्लिक लिस्टेड कंपनी आहे, ठीक आहे ना. आणि पब्लिक लिस्टेड कंपनी असल्यामुळं प्रत्येक गोष्ट तंतोतंत पब्लिक डोमेन मध्ये. तुम्हाला जर काहीही माहिती पाहिजे, शेअर होल्डिंग स्ट्रक्चर, कोणाचं किती आहे, कोणाचे किती शेअर्स आहेत, कुठल्या नावाने आहेत, काय नाही. 10 कोटी शेअर आहेत आमचे जे पब्लिक बाजारामध्ये. तुम्हाला एक शेअर सुद्धा पाहिजे त्याचं पण माहिती मिळते तुम्हाला. त्यामुळं असे काय जे शहा कुटुंबाची आता तिसरी पिढी उद्योग क्षेत्रात आलेली आहे, त्यांच्याकडे सध्या काय जबाबदारी आहे आणि भविष्यातल्या आपल्या योजना काय आहे? आम्हाला दोघांना नेहमी वाटायचं की, कारण मला माझ्या मिसेसला, की जर आम्ही आमच्या मुलांना काय जर चांगलं करू शकतो, प्रॉपर्टी करा, हे करा, ते करा, एफड्या करून ठेवा. आम्ही दोघांनी एक विचार करत की ह्यांना सगळ्यात जास्त चांगलं शिक्षण पुढे देतात, बेस्ट एज्युकेशन पॉसिबल इन द वर्ल्ड, हे त्यांना देऊ, हे आमचं कॉन्ट्रीब्युशन. हे केल्यानंतर त्या दोघांनी ठरवायला पाहिजे की त्यांनी मला जॉईन करायचं का नाही. कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं की बाबा तू हे केल्यामुळे मला येऊन जॉईन करायचं, किंवा जर मला त्यावेळेस तुम्ही विचारत असता प्रश्न की हे तुम्ही पुढच्या पिढीसाठी करता का, मी तुम्हाला साफ म्हणलं असतं कुठल्याही पिढीसाठी करत नाही, मी करतो ते माझ्यासाठी करतो. अतिशय क्लिअर होतो मी की हे माझ्यासाठी करतोय, मी कुठल्याही पिढीसाठी करत नाही. कारण खूप चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये पास आहे, पर्डू केलं इंजिनिअरिंग, कॉमर्समध्ये काम केलं अमेरिकेमध्ये, आणि जगातल्या बेस्ट MBA कॉलेजमध्ये हार्वर्डमध्ये तो पास झाला. फार कमी लोक आहेत, मला असं वाटतं भारतात साधारणपणे 10 लोक असेल हार्वर्ड पास. सो हा तिथून शिकून आलाय. सुदैवाने माय लक तुम्हाला म्हणाला की मी ही कंपनी छोटा असताना बघितलेली आहे आणि ह्याची पूर्ण जर्नी बघितली. त्यामुळे मला या कंपनीला पुढं खूप न्यायचं आहे. स्वतःहून आला आणि तो त्यांनी झोपून दिला. गेले 4 वर्ष तो माझ्यावर काम करतो. प्रिसिजन कॅम्पशाफ्ट सोलापूरमध्ये जे आहे, कॅम्पशाफ्ट करणारी कंपनी, ज्याला म्हणतो पॅरेंट कंपनी, ती पॅरेंट कंपनी जबाबदारी मी खूप सांभाळतो. कारण तिथूनच सगळं सुरुवात झाली, तेच फाउंडेशन आहे कंपनीचं. ज्या कंपनी विकत घेतलेल्या आहेत बाहेर, त्याचं नेतृत्व करण करतो. तिथं आम्ही एकमेकाचे पाय हलत नाही की तू पण सांगतो मी पण सांगतो, हे पण तू ती कंपनी बघतोस, तू बघ, जे निर्णय घ्यायचे तू घे. तुला निर्णय घ्यायच्या पहिल्यांदा जे काय विचारायचं ना, तर मला वेगळ्या रूम मध्ये आपण आपली चर्चा करू. 10 लोकांमध्ये करायचं आहे का नाही हे चर्चा नाही करायची. हे शिकायचं कारण एकच होतं, चेतन फाउंड्रीमध्ये हेच व्हायचं. मी म्हटलं हे चूक परत करायची नाही. 2 ड्रायव्हर कॅनॉट ड्राईव्ह अ कार, एकच माणूस वाढ करू शकतो. त्या 2 ड्रायव्हर आल्यानंतर
ते तर गाडी जात नाही पुढं, इकडं पण जात नाही, अशी पण जात नाही, सगळे लोक तमाशा करत असतात. त्यामुळं मी नेहमी करायला सांगितलं की तू जे अक्वायर केलेले बिझनेस आहेत इथं म्हणा, जर्मनीमध्ये, नेदरलँडमध्ये, ते त्याच्यावर तू फोकस कर आणि त्या कंपनीना वाढवण्यासाठी काय प्रयत्न करायचे ते तू कर. सो हे अतिशय क्लिअर आहे. राहता पुढं काय आहे, त्या 3 कंपनी आम्ही 8 महिन्याच्या काळात घेतल्या. लोक एक कंपनी घ्यायला 3-3 वर्ष लावतात. आम्ही 3 कंपनी 8 महिन्यात घेतल्या. आता प्रॉब्लेम काय झालं आणि न सांगायला काय हरकत नाही, अपचन. फर्स्ट रिॲक्शन इज अपचन. का तर कळत न कळत जास्त खाल्लं तर ते अपचन झाल्यामुळं ते ऑब्विसली त्याला ट्रीटमेंट लागते. सो ते 1-2 वर्ष ते सगळं स्थिर झालं. बरोबर आहे. नाव वी हॅव डायजेस्टेड एव्हरीथिंग प्रॉपरली. आता ते सगळं समजलं. मी तुम्हाला माझ्याशी म्हणणं, काम करण्याची पद्धत, लँग्वेज, फूड, हे सगळं जुळलंय. आज आम्हाला असं वाटतं की आम्ही त्या टप्प्यावर याच्यातून आम्ही मोठी उडी घेऊ शकतो. वी नाव आर रेडी फॉर एक जम्प. आता ती किती आहे, कसं आणि काय पुढचे पर्यंत, अनफॉर्च्युनेटली बिकॉज वी आर पब्लिक लिस्टेड कंपनी आम्हाला खूप बंधन आहे. पण एवढंच आहे नक्की की इथपर्यंत गाडी आणलेली आणि इतकं सगळं केलेलं आहे. जर्नी अहेड इज एक्स्ट्रीमली एक्साइटेड अँड व्हेरी प्रॉमिसिंग, व्हेरी प्रॉमिसिंग. याच्यावर दुमत नाही. तरुणांना आव्हान एवढंच आहे की जे काय तुम्हाला स्वतःच्या बद्दल आहे ना आजमावायचं ते सोलापूरमध्ये करण्याचा एक प्रयत्न करा. तो प्रयत्न जर नाही झाला सफल तर नक्कीच बाहेर जायला हरकत नाही. पण फर्स्ट स्टेप इज टू क्रिएट समथिंग इन सोलापूर. काय मी बोलतोय, ही अपेक्षा की सोलापूरची प्रगती व्हावी ही बाहेरच्यांकडे आपण करू शकतच नाही. आपण काय म्हणतो, बाहेरच्यांनी यावी इंडस्ट्री करावी, बाहेरच्यांनी यावे हे करावं, बाहेरच्यांनी यावं मॉल करावं. सगळं बाहेरच्या लोकांवर अवलंबून राहिलो या सोलापूरच्या प्रगतीसाठी. आपण काय करतो मग? मला असं वाटतं की आपल्या पोरांनी इथं काहीतरी धाडस करून करावं ज्याच्यामुळं बाहेरचे लोक ऑटोमॅटिकली येतील. आणि ते मला असं वाटतं की हे जसं म्हणतो काय बॉडीज किंवा असोसिएशन्स या यंग पोरांनी काहीतरी करायला पाहिजे की बाबा एकत्र या, काहीतरी करा, कुठंतरी दरवाजा खटखटा आणि सोलापूरला काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. ते दिसत नाही आज, ते दिसत नाही. कुठेतरी एखाद दोन दुसरा दिसतो की बाबा काहीतरी प्रयत्न करतो, पण एकजूट होऊन ती जे यंगर क्राऊड आहे ते दिसत नाही एकत्र येताना. मला असं वाटतं की त्या लोकांनी पुढाकार घ्यावा. तर आजच्या बिहार गटामध्ये आपण आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली माननीय यतीन शाह सर यांनी, आणि ज्यांनी आपल्या प्रिसिजनच्या प्रगतीसोबतच सोलापूरचं नाव हे जगभरामध्ये काना कोपऱ्यामध्ये पोहोचवलंय. अशा पद्धतीनं प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर यतीन शाह सर आज बिहार कट्ट्यावर आले आणि प्रत्येक जनसामान्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्यांनी खरंच उत्तरं दिली. आपल्या आयुष्यामध्ये घडलेले मजेदार किस्से देखील आपल्या सर्वांना सांगितले. तर याबद्दल सर आपले आभार. तर दर्शको, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.